संतांच्या जीवनाचा फार मोठा उद्देश होता मंडळी, लोकांत करायचा. लोकांताशिवाय एकांताची किंमत कळत नाही आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही, हा संतांच्या जीवनाचा संदेश होता. बरं, म्हणून लोकांतात राहायचं. ज्ञानोबांपासून तुकोबारायांपर्यंत सगळ्या संतांची जर यादी आपण बघितली तर आधी लोकांत, मग एकांत आणि मग परिणाम असा आहे की हृदयस्थ सीताकांत पांडुरंग भेटल्याशिवाय राहिला नाही. म्हणून प्रपंचात राहून सुद्धा उत्तम परमार्थ कसा करता येईल आणि स्वतःच्या जीवनाचं हित कसं करून घेता येईल हे सांगणारा तुकोबारायांचा अत्यंत सुंदर अभंग आहे, जो सगळ्यांच्या परिचयाचा आणि पाठांतरातला आहे. आपुली या हिता जो असे जागता. कीर्तनाला आल्यानंतर आमची डुलकी लागते. ब्रह्मानंदी टाळी आम्ही त्याला म्हणतो. आम्ही म्हणतो टाळी वाजवा, लोकांची छान अशी मस्त डुलकी लागते आणि मग श्रवणातलं अनुसंधान सुटतं. एका कथाकारांची कथा सुरू होती आणि रामकथा चालली आहे बर का. आणि रामकथेमध्ये कथाकारांनी सांगितलं, आजच्या दिवशीची कथा छान झाली. कथेमध्ये असं सांगितलं की रावणाने सीतेचं हरण केलं. रावणाने सीतेचं हरण केलं आणि एवढं ऐकल्यानंतर एक श्रोता होता आपल्यासारखा, त्याची अशी मस्त जरा टाळी लागली, ब्रह्मानंदी डुलकी द्यायला लागला, झोप लागली. कथा संपली, शेजारच्यांनी सांगितलं चला झालं उठा आता म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कथेला जाऊन तो बसला तेव्हा कथाकारांनी आता पुढची कथा सांगायला सुरुवात केली. काय अशोक वाटिकेतला प्रसंग सांगायला सुरुवात केली. तो कथाकारांना जाऊन भेटला, तो कालचा श्रोता झोपलेला. तो म्हणाला, महाराज काल तुम्ही सांगितलं रावणाने सीतेचं हरण केलं, म्हणले हरणाची सीता कधी केली ते सांगितलं नाही. मग असं कथेतलं अनुसंधान सुटतं, श्रवण भक्तीतलं अनुसंधान संपलं की मग सगळी गडबड होते. खरं बोलल्याशिवाय बरं वाटत नाही, बरं बोलल्याशिवाय खरं वाटत नाही, आजकाल ही परिस्थिती आहे. आणि मग सगळी खरबर होऊन जाते. का माहितीये का? कारण आज या परिस्थितीमध्ये रोजची धकाधकीची आमची जीवन पद्धती, रोजची धावपळ, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धडपड आहे, अखंड धडपड आहे. मग या सगळ्यामध्ये मनाला 2 क्षण का होईना कुठेतरी आम्हाला इथे येता यावं, याकरता दिवसभर बसा, सगळे काम धंदे सोडून परमेश्वराची भक्ती करा असं संतांनी नाही सांगितलं बरं का. जनाबाईनं भक्ती केली होती, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. अहो येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. कुठल्याही क्षणाला त्याचं स्मरण असलं बास आहे म्हणाले. तासन तास त्याच्या समोर जाऊन बसा असं हट्ट भगवंतांनी केलाच नाही. थोडा वेळ करा, किती करा तरी गा ऐसे करी या आठा प्रहरा माझा मोटके निमिष भरी रे तुझा. बाबा रे, म्हणजे ज्ञानोबा माऊली म्हणून जगाने माऊलीचं अंतःकरण दिलं बरं का. अंतःकरण शोधलं, पाहिलं आणि माऊलीच्या अंतःकरणाने जगावर अमृताचा वर्षाव केला माऊलींनी. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं ज्ञानराज म्हणतात. मंडळी, केवढी मोठी करुणा असेल अंतःकरणामध्ये. माऊलींचं नाव आलं आणि जर आमचं हृदय हेलावलं नाही ना तर अजून समजायचं बरंच अंतर राहिलंय. एवढी करुणा आणि आईचं अंतःकरण होतं. आम्ही सहज म्हणतो, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली की कळत नाही. 16व्या वर्षीची प्रतिभा होती, प्रकांड पांडित्य होतं, पण 61व्या वर्षी उघडली तरी आमच्या डोक्यावरनं जाते. ही परिस्थिती आहे. पारायणामध्ये ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या हे असं आमचं वाचन होऊन जातं, पारायण होऊन जातं, पण डोक्यात बऱ्याचदा ज्ञानेश्वरी जात नाही. पण खरं सांगू का, ज्ञानेश्वरी कळत नाही असं म्हणणाऱ्यांना एक अत्यंत विनंती करते, मला सांगा आईचे बोल मुलाला कळत नाही असं कधी होतं का हो? आईचे कुठलेही बोल आपल्या लेकराला कळतातच. मग ती तर माऊली आहे विश्वाची. माऊलींचे बोल आम्हाला कळणार नाही असं नाही, कळतील. पण अडचण कुठे माहितीये का? आम्ही लेकरू व्हायला तयार नाही, आम्ही मूल व्हायला तयार नाही. आणि आमचं कसं झालंय सांगू का? रस्त्याने जात असताना आईनं पोराला हाताला धरलेलं असतं.
आईनं त्याच्या हाताला धरलेलं असतं. 1.5-2 वर्षाचं बाळ असतं, 5 वर्षाचं म्हणूया. आईने त्याचा हात धरलाय कुठे सोडून जाऊ नये रस्ता क्रॉस करताना. पण ते पोरग आईला विचारतं, आई तुला भीती वाटते का ग? आई म्हणली, नाही रे बाळा. का नाही? माझा हात धरलायस म्हणून म्हटलं. आमचं असंच झालंय बरं का. संतांनी आमचा हात धरलाय कारण आमच्या हिताची चिंता त्यांना आहे. कारण संतांचं जीवन विशेषच आहे. परोपकाराय सताम विभूतया. परोपकारासाठी जीवन आहे संतांचं. आणि आमचं जीवन फक्त आमच्या प्रपंचासाठी, आमच्या सुखासाठी आहे. म्हणून आमचा प्रपंच हा आमच्या पुरता आहे. 4 भिंतींच्या आतलं विश्व ते आमच्या पुरता आहे. म्हणून माऊली म्हणतात, बाबा रे, जन्माला आलो ना, घड्याळामधला आम्हाला तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा माहितीये, पण त्याच्याही पलीकडचं परिमाण माऊली वापरतात. केवढा मोठा घड्याळ, म्हणजे घड्याळाचा अभ्यास असेल असं आपण म्हणू. आणि माऊलींचा शब्द आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे. हे म्हणाले घड्याळाचा शोध आता नाही, 12व्या शतकातच लागला होता. घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ह्या वेळा आम्हाला माहिती आहेत, पण याही पलीकडचं प्रमाण माऊली आमच्या समोर ठेवतात. निमिष म्हणजे किती किती वेळ देवाला द्यायचंय. निमिष भरी मंडळी डोळ्याची पापणी झाकते आणि उघडते नैसर्गिकरित्या, मुद्दामून नाही. डोळ्याची पापणी लावणं आणि पटकन उघडणं हे जितक्या नैसर्गिकरित्या पटकन क्रिया घडते, त्या क्रियेला, त्या क्षणाला माऊली निमिष म्हणतात. म्हणाले तेवढं जरी भगवंताचं नामस्मरण केलं, त्याची आठवण केली, तरी जीवनाचं हित आहे, जीवनाचं कल्याण आहे, झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून सगळ्या संतांनी टाहो फोडून जगाला हेच सांगितलं मंडळी. बरं, समर्थ रामदास स्वामींसारखा एक संत होऊन गेला 16व्या शतकामध्ये. आपल्या सगळ्यांना माहितीये 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत ही संतांची अशी सुंदर मांदियाळी होती. वारकरी संप्रदायाचे पंचप्राण असलेले ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, पुढे निळोबारायांचं महत्व आहे. आणि यापुढे जाऊन सांगतात शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी. महाराष्ट्राचे हे सगळे पंचप्राण आहेत. यातला एक जरी हरवला तरी आमचं जीवन आणि शरीर कलेवरासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला वाटतं, पण संतांचे ग्रंथ जर आमच्या घरात असतील तर आमचं जीवन वेडवाकडं, आमचं पाऊल वेडवाकडं कधीच पडणार नाही. म्हणून महाराष्ट्रात असून ज्याच्या घरी ज्ञानेश्वरी नाही, ज्याच्या घरी गाथा नाही, ज्याच्या घरी दासबोध नाही, ज्याच्या घरी भागवत नाही, ज्याच्या घरी गीता नाही, त्याचं जगणं हे मेल्याहून मेल्यासारखं आहे. म्हणून आमचं हित कशामध्ये ते त्यांना कळलं, आम्हाला फार उशिरा कळतं मंडळी. बऱ्याचदा कळतही नाही. सगळं आयुष्य संपून चाललंय पण कळतच नाही नक्की हित कशात होतं. आणि मग पश्चातापाची पाळी येते. म्हणून तुकोबारायांसारखा अत्यंत एक सुंदर विरळा संत आम्हाला जगद्गुरु स्वरूपामध्ये लाभले. आणि तुकोबारायांनी आमचं खरं हित कशात आहे ते सांगितलंय. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयांच्या. ज्याला स्वतःचं हित कळतं मंडळी, पण हे हित जर कळायचं असेल ना तर आधी परंपरा बघावी लागेल, माता पिता कसे आहेत बघावं लागतील, ती वेल कशी आहे बघावं लागेल, तर त्या वेलीला येणारं फळ, त्या फळाला आपलं हित समजेल. तुकोबाराय म्हणतात, अशा माता पित्यांचा संग मला घडू दे की ज्यांनी उत्तम संतती जन्माला घातली आहे, उत्तम सुपुत्र आणि उत्तम सुकन्या जन्माला घातली आहे. अलीकडे आज जन्म झाला की बऱ्याच लोकांचे चेहरे खुलतात. मुलगा झाला, वा वा, आनंद आहे. आणि मुलगी झाली की नकळत कितीही सरकारने स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदे केले असले तरी सुद्धा थोडीशी आमच्या चेहऱ्याची रेष अशी वाकडी होतेच. मुलगा असता तो बरं असतं. म्हणून मग बेटी बचाव, मुलगी वाचवा अशी आंदोलनं करावी लागली. म्हणून तुकोबारायांनी त्या काळी विचार केला होता. केवढा मोठा बघा, अभंगाचं 2रं चरण आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मी म्हटलं ना पृथ्वीकाचा आज वाढदिवस आहे ना, मी आज इतका सुंदर गणा परमेश्वराने दिलाय. मला एवढंच मी म्हटलं, मगाशी मी तिचा फक्त आवाज ऐकलाय पाड्यामध्ये, अजून तिला पाहिले सुद्धा नाही आल्यापासून की होती मगाशी नाही.
कन्येचा उल्लेख पहिला केलाय, कारण मी नेहमी म्हणते मुलगी ही पित्याच्या हृदयातली ठेव असते बरं का, समर्पणाचं नातं असतं मुलगी आणि वडील. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा पुत्र आधी नाही घेतलं, कन्या आधी घेतली. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता, पिता माता म्हणता आलं असतं त्यांना, नाही. तुकोबराय म्हणाले माता पिता, पहिलं मातेला स्थान आहे. म्हणून भारतीय संस्कृतीने मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव अशी परंपरा दिली आम्हाला. पण आम्ही आईचा उल्लेख करताना सहज म्हणतो आमची आई ना अडाणी आहे. आमची आई, आमची म्हातारी शिकलीच नाही, आमची अडाणी आहे आई, असं आम्ही पटकन बोलून जातो. पण मी खरं सांगू का, हात जोडून सांगते, आईला अडाणी कधीच म्हणू नका, कारण तिच्या रूपाने अनुभवाचं एक मोठं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं. आई अडाणी कधीच नसते. आई अडाणी, कृपा करून आईला, आमची आई अडाणी अशिक्षित असेल, 4 पुस्तकं कमी शिकली असेल, पण ती अडाणी असू शकत नाही. बहिणाबाई चौधरी खानदेशातली एक कवयित्री आहे, अशिक्षित होती बर का, अशिक्षित, फार शिक्षण नव्हतं, 4थी पास असलेल्या कवयित्री, अक्षर ओळख फक्त होती. पण आज त्यांच्या कविता, मी नेहमी कीर्तनामध्ये त्यांचा उल्लेख करते, त्यांच्या कविता सुशिक्षितांसाठी प्रबंध लेखनाला अभ्यासाला आहेत, PhD साठी. बहिणाबाईंच्या काय साहित्य होतं बहिणाबाईंचं, अशिक्षित होत्या. जीवनाचं किती सुंदर तत्वज्ञान ओवीमधनं मांडावं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. सुखी संसाराचे साठी सोसा लागे भारी हाय, दूध तापल्या बिगर कवा जमते का साय. किती सुंदर तत्वज्ञान म्हणलं बघा. बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव चौधरी असं त्यांचं नाव होतं, सोपान चौधरी, खानदेशातली गोष्ट. कॉलेजमध्ये सत्कार झाला सोपानदेवांचा, आणि सत्काराला एक त्यांना फोटो मिळाला बक्षीस म्हणून. फोटोवरती असा पेपर गुंडाळलेला होता. तो फोटो घेऊन सोपानदेव घरी आले आणि आई समोर अगदी आनंदाने, आताची पोरं या गोष्टींना महत्व देत नाहीत, तिथंच उघडून बघतील काय आहे, पण आधी जुनी जाणती माणसं आहेत माझ्या समोर, पहिलं आईला नेऊन दाखवायचं. सोपानदेव घरी आले, म्हणाले आई बघ ना ग काय आहे, मला बक्षीस मिळाले. बहिणाबाई म्हणाली सोपान्या मला नाही माहित, मला ठाऊक नाही हे काय मिळाले तुला, मला दाखव तरी. सोपानदेवांनी त्या वरचा कागद काढावा. बहिणाबाईंना चित्र दिसलं, फोटो होता, कुणाचा, स्वामी विवेकानंदांचा. तो फोटो बघितला आणि सोपान म्हणाले आई माय तुला ठाऊक आहे का हे कोण आहेत, तुला माहितीये का हा कुणाचा फोटो आहे. बहिणाबाईंचं उत्तर बघा, आई अडाणी असू शकते का. बहिणाबाई म्हणाल्या सोपाना मला नाही माहित हे कोण आहे, पण मला एवढं माहितीये की आज देवानी फेटा घातलाय, आज देवानी फेटा घातलाय, मला एवढं कळतं सोपाना, मला माहिती नाही हे कोण आहे. ही आईची नजर असते बर का. म्हणून मातृदेवो भव. तुकोबरायांनी धन्य माता पिता तयांची सांगितलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कारण पित्याच्या हृदयातली ठेव असते. मुलगी म्हणजे समर्पणाचा भाव आहे. मुलगा म्हटलं की देवघेव आली की नाही, मला सांगा तुम्ही हा भाग थोडासा. देवाणघेवाण आली, पण मुलगी म्हटलं की देवाणघेवाण नाही, फक्त समर्पण आहे, फक्त समर्पण आहे. मला या भागाकडून थोडस उत्तर द्या. लग्नामध्ये म्हणजे आज अशा कितीतरी महिला आहेत, मला सांगा आम्ही आमच्या वडिलांना विसरलो का हो. जरी ते गेले असले तरी सुद्धा आम्ही विसरू नाही शकत. लग्नामध्ये कन्यादान करताना ढसढसा रडलेला बाप आम्ही आयुष्य आहे, आम्ही आमचा श्वास आहे तोपर्यंत विसरू शकत नाही, तोपर्यंत नाही विसरू शकत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आमची भारतीय राज्यघटना आम्हाला सांगते भारताची लोकसंख्या मर्यादित राहावी म्हणून कायदे केले गेले. हम दो है की नाही. आता आम्ही दोघं आणि आमचा एकच असे नियम, ठीक आहे. पण तुकोबराय असं म्हणतात पुरे एकची तो पुत्र मायपोटी. तुकोबरायांनी कधीच सांगून ठेवलं हे, अलीकडे आम्हाला नियम करावे लागले. पण महाराज म्हणाले पुरे एकची पुत्र मायपोटी, नाम स्मरणे उद्धरे कुळे कोटी. गांधारीचे पोटी काय उपयोग आहे अशा मूर्खांचा. म्हणाले एक पुत्र असू दे, एक कन्या असू दे, पण ती अशी असावी की आमच्या 100 पिढ्यांचा उद्धार करणारी असावी. मग आमची परंपरा किती दिव्य असावी लागेल त्याकरता
तर आम्हाला आमच्या जीवनाचं हित कळेल. तुकोबराय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. मग असं कुळ, असं घर लाभायला आमची पुण्याई किती असावी लागेल. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी बहु पुण्य भगवंतांनी आमच्या पदरामध्ये हे मोठं दान घातलं की असं घर आम्हाला दिलं, असं कुळ आम्हाला दिलं. मंडळी, असे आई वडील लाभायला सुद्धा भाग्य लागतं. धन्य माता पिता तयांची. आणि ती धन्यता जर आमच्या पुढच्या पिढीला मिळायची असेल तर आम्हाला आमचं हित कळावं लागेल. तुकोबरायांचं ज्या अभंगाचा उल्लेख आपण करतोय, निरूपण करतोय, तुकोबरायांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहितीये. 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 8 पिढ्या. केवढा मोठा संसार प्रपंच होता. प्रचंड श्रीमंती होती, पण बघता बघता दारिद्र्य आलं ना. आणि महाराज म्हणाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरीही दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामते. बरं झालं म्हणाले देवा, माझ्या वाट्याला हा भोग आला, बरं झालं. त्यासाठी मला तुझी त्यामुळे का होईना मला तुझी आठवण आली भगवंता. मग महाराजांचं चरित्र आपण बघतो. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. भगवंताला सुद्धा अशा पुत्रांचा, अशा सुकन्यांचा हेवा वाटावा, आनंद वाटावा. म्हणून आयुष्यात सगळ्यांपेक्षा वेगळं आयुष्य तुकोबरायांचं का घडलं. आमचं मागणं असतं परमेश्वराकडे, भगवंता मला असं आयुष्य दे की आम्ही निघून गेलो ना तर भगवंतानी असे दोन्ही हात करून दारात उभं राहिलं पाहिजे. ये, मी तुझी वाट बघतोय. एक आरजू है मालिक, जाऊंगा जिस दिन जान से, आया था जितनी शान से, जाऊंगा भी उतनी ही शान से. मला असं तोऱ्यात जायचंय. म्हणून जगज्जेता सिकंदर होता, त्याला कळालं होतं की मी सगळं जिंकलं पण मला नेता नाही काय येणार. म्हणून तिरडीवर बांधताना लोकांना सांगितलं, बाबा रे हात मोकळे ठेवा, नुसतं शरीर बांधा, जगाला कळू दे मी घेऊन काहीच नाही गेलो, सगळं तर इथंच ठेवून गेलो. हित कळलं होतं जीवनाचं, नक्की गंतव्य काय आहे, सार्थक कशामध्ये कळलं होतं. तुकोबराय म्हणतात, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला अशी सुंदर दिव्य परंपरा लाभलीये. किती सुंदर परंपरा आहे तुकोबरायांची. 8वे पूर्वज तुकोबरायांचे विश्वंभर बुवा, विश्वंभर बाबा. काय प्रसंग असावा मंडळी. जेवण झालं, जेवण झालं तुकोबरायांचं, विश्वंभर बुवांचं. आणि बराच वेळ अंथरुणावर पाठ टेकली असताना सुद्धा झोप काही गेलेला लागेना. पत्नी जवळ आली, म्हणली, बुवा झोप लागेना का, काय होतंय. विश्वंभर बाबांनी सांगावा, ग पाय लटपटतायत माझे, पाय लटलट करायला लागलेत. बायकोनी विचारावं, बुवा अहो वय झालं आता, वयोमानानुसार गुडघे थकणार, पाय लटपटणारच, अंगाला कंप सुटणार. 25व्या वर्षात जसा देह आहे तसा 75व्या वर्षात असणार आहे का. शीर्यते यत् शरीरम, शरीराची झीज होणार आहे, त्याला शरीर म्हटलंय. जे सतत झिजतंय की नाही, ज्याची सतत, आणि ह्याची जाणीव ठेवावी आपण, जे सतत झिजतंय त्याला शरीर, त्याला देह म्हटलंय. ती बायको सांगते, बाबा बुवा कशासाठी काळजी करताय, अहो जन्माला आलोय, एक ना एक दिवस निघायचं इथून, आता झालं, निघायची वाट आपण धरायची, कशापाई काळजी करताय सांग. विश्वंभर बाबा म्हणाले, नाही ग, मरणाला मी नाही घाबरत, मरणाला मी अजिबात घाबरत नाही. पण काय सांगू तुला, वारी जवळ आली ग,
वारी जवळ आली. यंदा वारीला जायला मिळायचं नाही असं दिसतंय. पाय लटलटायला लागलेत, चालायला यायचं नाही. बायको सांगतेय, बुवा कशा पायी काय मिळतं, काय एवढं तिकडं वारीत जाऊन काय मिळतं, काय मिळतं वारीत, काय मिळतं जाणाऱ्यांना माहिती. बर हौशे गौशे नवशे सगळे प्रकार असतात, ते तो भाग सोडून द्या. पण खऱ्या भक्ताची अवस्था काय असू शकते. विश्वंभर बाबा म्हणाले की तुला नाही कळायचं ग, काय सांगू तुला, माझा पांडुरंग तिथं वाट बघत उभा आहे. सगळ्या भक्तांची वाट बघत उभा आहे पांडुरंग विटेवरती. वारीत काय मिळतं, त्याच्या भेटीसाठी जाण्याचा आनंद आहे. हजारो मैलोन्मैल पायपीट करायची उन्हा पावसात चिखल काट्या कुट्यात, आणि तिथं जाऊन ते सावळ परब्रह्म बघायचं. काय आनंद आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान सावळ परब्रह्म सुंदर ते ध्यान. आणि ते सावळ परब्रह्म बघायला मी जातो म्हणाले. पण यंदा जायला नाही भेटायचं, पाय लटलटायला लागलेत. बायकोनी सांगावं, बुवा झोपा आता, उशीर झालाय, किती वेळ जागर राहाल, झोपा बरं. अंग टाकलं बिछाण्यावर आणि काही क्षणांसाठी झोप लागली. झोप लागली. आणि लख प्रकाश दिसला डोळ्यांसमोर. प्रातःकाल झाला आणि पहाटेच्या वेळी लख प्रकाश दिसला डोळ्यांसमोर. साक्षात विश्वाचा मायबाप जगन्नियता परमात्मा पांडुरंग स्वप्नामध्ये हजर होता. हात जोडले, पांडुरंग आपण. पांडुरंग परमात्मा म्हणाले, बुवा आता पंढरपूरला येण्यासाठी तुम्ही धडपड करायची गरज नाही. मग म्हटले काय करू. तेव्हा वारीला यायला नाही जमायचं, यंदा पाय लटलटतायत. नका काळजी करू बुवा, आता तुम्ही नाही यायचं, आता मी येणार. काय तुम्ही येणार, कधी, उद्या सकाळी. कुठे, आमराईत बघ म्हणाले. आणि त्या स्वप्नाने जागे झाले बुवा. ताडकन उठून बसले. पहाट झाली होती. आणि काटोपलं स्वतःच. 4-5 माणसं कुदळी फावडी घेऊन सोबत घेतली आणि घराच्या मागे असलेल्या आमराई मध्ये आले विश्वंभर बुवा. चालता 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 अचानक थांबले आणि त्या 4 लोकांना सांगितलं, जरा इथं खोदा बरं. जरा इथं खोदता का. त्या माणसाने विचारलं, बुवा कशापायी इथं खोदायला सांगतायसा. इथं खोदायला सांगतोय कारण इथं तुळशीचा वास येतोय म्हणले. काय अधिकार होता बघा. इथं तुळशीचा वास येतोय आणि जिथं माझा परमात्मा पांडुरंग आहे, जिथं तुळशीचा वास येतो ना तिथं परमात्मा पांडुरंग असतोच असतो म्हणाले. इथं तुळशीचा वास येतोय, इथं खोदा बरं जरा. म्हणून पहिली कुदळ, दुसरी, तिसरी, चौथी कुदळ मारणार एवढ्यात काहीतरी चमकलं आणि बुवा म्हणले, थांबा थांबा जरा, घाव घालू नका. खाली वाकले, माती बाजूला केली आणि मूर्ती उचलावी. विठोबा रखुमाईच्या दिव्य तेजपुंज मूर्ती मातीमध्ये सापडल्या. स्थापना झाली घरामध्ये. ढसा रडले विश्वंभर बाबा त्या मूर्तींच्या पायावर डोकं ठेवून. आणि सगळं गाव विश्वंभर बाबांच्या पायावर डोकं ठेवून रडत होतं. बुवा तुमच्यामुळे आमच्या गावाचा उद्धार झाला, आमचं गाव धन्य झालं बुवा तुमच्यामुळे. पांडुरंग परमात्मा तुमच्यामुळे आपल्या गावात आला. धन्य माता पिता तयांची. असं सुंदर कुळ लाभलं होतं तुकोबरायांना. आणि म्हणून बघता 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 8वा पूर्वज विश्वंभर बाबा, 7वं 6वं असं करता करता तुकोबरायांची विश्वंभर बाबा पासूनची 8वी पिढी. 7व्या पिढीमध्ये बोल्होबा आणि आई कनकाईच्या उदरी जन्म झाला. माहितीये आपल्याला, सावजी, तुकोबा आणि कान्होबा 3 भावंड.
परागंदा झाला मोठा भाऊ. तुकोबायांनी प्रपंचाला बाजूला केलं आणि परमार्थ करत तासनतास बाहेर पडावं. पण बोल्होबांचा यापूर्वीचा अधिकार काय होता मंडळी? बोल्होबांचा अधिकार असा होता की बोल्होबा जर पंढरपुरात गेले ना आणि पांडुरंगासमोर उभे राहिले की नाही, तर पांडुरंग असे विटेवर उभे असायचे कटेवर हात ठेवून, आणि पांडुरंग परमात्म्याने मान खाली घालावी. मान खाली घालावी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावा, अहो मान का खाली घालताय? पांडुरंग परमात्म्याने सांगावं, बघितलं नाही कोण आले? बघ तरी अगं कोण आलंय? सावकार आलाय म्हणायचे. सावकार? इथं कोण सावकार आहे? पांडुरंग परमात्म्याने सांगावं, अगं रुक्मिणी हा सावकारच आहे बर का, हा सावकारच आहे. आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खाली घालायची असते. सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खाली घालायची. गेल्या 8 पिढ्यांमध्ये विश्वंभर बाबांपासून मी पाहतोय प्रत्येकाच्या मुखामध्ये अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे प्रत्येकाच्या मुखामध्ये माझं स्मरण आहे. लहान थोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत एकानेही माझ्याकडे फुटकी कवडी मागितली नाही म्हणाले. निष्काम भक्ती केलीये, कुणीच माझ्याकडे काही मागितलं नाही. यांचं फार मोठं कर्ज आहे माझ्यावरती, म्हणून भगवंत मान खाली घालायचे अशी भक्ती होती. आणि न राहून पुढच्या पिढीमध्ये तुकोबारायांना विचारलं होतं एकदा भगवंतांनी, म्हणाले तुकोबा काहीतरी मागा म्हणाले आता माझ्याकडे, तुम्ही तरी काहीतरी मागा, काहीतरी मागा, तुम्हाला काय हवं असेल ते मागा, माझी इच्छा म्हणून मागा. तुकोबाराय म्हणायचे, देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडु. अरे तू काय मला देणार म्हणाले, आमची संपत्ती आहे मिराशी गा देवा, आमची प्रॉपर्टी आहे ती, काय तुझी चरण सेवा पांडुरंगा, मला वेगळं काही तुला मागायची गरजच नाही भगवंता. हे तुकोबारायांचं चरित्र मंडळी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिख वाटे देवा. म्हणून भगवंत उभा होता तिष्ठत, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. असं एकदाच झालं, आमच्या आयुष्यात असं होत नाही. संत महात्म्यांना जावं वाटलं, पण भगवंतांनी सांगावं, बाबा रे तू अजून थोडे दिवस थांब. माऊलींना वाटत होतं समाधी घ्यावी, समाधी घ्यावी. पांडुरंग परमात्मा म्हणत होते, ज्ञानराजा थांब थांब. उलट आहे. आणि आम्हाला थांबायची इच्छा असली तरी परमेश्वर म्हणेल तू निघ, तुझी वेळ झाली आता, तू लवकर निघ. आपुली या हिताचो असे जागता, धन्य माता पिता तयांची. म्हणून असं मातृत्व असं पितृत्व कुणाला लाभावं मंडळी? आज आमचं जीवन कसं आहे? परोपकाराय सताम विभूतया नम. आम्ही यातनं बोध काय घ्यायचा? माझ्या गुरुजींची नारदीय कीर्तनामध्ये आम्ही जी गातो ती नेहमीची एक फार सुंदर रचना आहे. आपल्याकडे संस्कृत श्लोक आहे, आमच्या परीने आपण काय करायचं, आमचं हित आम्हाला कसं कळेल? आपुली या हिता. आमचं हित कशामध्ये? सध्या आम्हाला आमचं हितच कळत नाही, म्हणून सगळी पिढी भरकटली. स्नेहाचा पदर नाही, नात्याची कदर नाही, भावना शून्य जीवन चाललंय. म्हणून मी नेहमीच सांगते, सकाळी उठलं की आमच्या घरातलं एखादं तरुण पोर, मी असं नाही म्हणत सगळीच तरुणाई बिघडलेली आहे. किश्ती को डुबा दे उसे तूफान कहते हैं, और तूफान को भी हटा दे उसे नौजवान कहते हैं. त्याला म्हणायचं तरुण, त्याला म्हणायचं युवक. म्हणून तारुण्याचे 3 तकार स्वामीजींनी सांगितले, तेजस्विता, तत्परता आणि तपस्विता. 3 तकार आहेत तरुण असण्याची लक्षण आहेत. म्हणून इथे सगळे तरुण आहेत बरं का. आपण म्हणजे अगदी मी म्हणेन 80 वर्षाचं कोणी असेल तरी ते तरुण का? कारण कीर्तन ही अशी गोष्ट आहे की जी वय विसरायला लावते. वय विसरायला लावणार एकमेव साधन आहे कीर्तन. नाचू कीर्तनाचे रंगीत, नामदेव महाराज म्हणाले ना. म्हणून स्वामीजींनी सुद्धा अशा तरुणांचा हव्यास केला. पुढे कोण? स्वामी विवेकानंद म्हणाले, मला अशा तरुणांची गरज आहे सध्या. बळकट पोलादी स्नायूंच्या असलेल्या तरुणांची मला गरज आहे. निर्व्यसनी असलेले तरुण मला पाहिजेत माझ्या कार्यामध्ये. कारण त्या शरीरामध्ये ते व्यसन टाकलं की शरीर नावाचं यंत्र उपकरण गंजायला लागतं. हे आम्हाला न कळण्या इतके आम्ही वेडे नाही, कळतं. ते गंजायला सुरुवातच होते. स्वामीजी म्हणाले, निर्व्यसनी आणि उत्तम सबळ युवक मला हवेत, असे तरुण मला हवेत. पण आज परिस्थिती आहे का अशी? ज्या कार्यासाठी विवेकानंद केंद्र, रामकृष्ण मिशन, माझं कीर्तन थोडं अवघड वाटतंय का माता भगिनी? नाही ना? ऐकताय ना सगळे? थोडं लक्ष देऊ नाही का? ज्या कामासाठी स्वामीजींनी एवढ्या मोठी युवकांची फळी निर्माण केली का?
कारण हित करायचं होतं, देशाचं, जगाचं, स्वतःचं आत्महित, आणि मग आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, आत्म्याच्या मोक्षासाठी पण जगाच्या हितासाठी, हा जीवभावाचा, हा अध्यात्माचा मंत्र बनला होता आयुष्याचा. मग आता हे सगळं झालं, महापुरुषांना ते जमलं, आमचं काय, संतांना ते जमलं, तुकोबरायांना कळालं होतं आयुष्याचं हित, जीवनाचं हित, सगळ्या संतांना कळालं. आमचं काय, आम्हाला कधी कळणार? आम्ही प्रापंचिक माणसं आहे. आपलं रोज सकाळी उठायचं, कामधंदे करायचे, पैसा मिळवायचा, उत्तम प्रपंच करायचा, एवढं आम्हाला माहितीये. जमलं तर ध्यान करायचं, देवाचं स्मरण करायचं, आणि मग आम्ही ध्यानाला बसलो की लोकांनी म्हणावं काय ध्यान बसलंय, असं आमचं अध्यात्म किंवा असा आमचा परमार्थ असतो. माळेला मणी असतात, जपमाळ अशी झप 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 हालत असते हातातली आमच्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. समोर राधिका असते चॅनलवर, झी मराठीची. मग ती शनाई आली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असे जप करणारे आमच्या मस्त साधक आहेत, नाही असं नाही. असं परमार्थ किंवा असा अध्यात्म नकोय. ते जर असेल तर आम्हाला नुसत्या देहानी नाही, ते मनाने साकारलं गेलं पाहिजे. असं अध्यात्म ज्याला कळलं त्याला जीवनाचं हित कळलं. बरं राहिलं आम्ही साधी माणसं आहे, आता करायचं काय, आम्हाला हे सगळं नाही जमत. किमान पक्ष सुवर्ण मध्य ज्याला म्हणतात आपण, त्याला साधता आला पाहिजे. कसा साधायचा? आपल्याकडे काव्यावली म्हणून एक प्रकार आहे संगीतामध्ये, साहित्यामध्ये काव्यावली. त्या काव्यावलीचा अपभ्रंश होऊन कव्वाली असं झाला. आता ही कव्वाली कवा आली ते माहिती नाही, पण तुम्ही म्हणाल आतापर्यंत बऱ्या होत्या कव्वाली, कुठे कीर्तनात गायला लागल्या. पण हा खरा आपला प्रकार आहे बरं संगीताचा. फार सुंदर रचना आहे. आपल्याकडे एक श्लोक आहे, संस्कृत सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः, शतेषु जायते शूरः वक्ता दश सहस्रेषु, सहस्रेषु च पंडितः दाता भवति मानवा. असा आपल्याकडे श्लोक आहे. म्हणाले 100 एक शूर जन्माला येतो, 1000 10,000 एक वक्ता निर्माण होतो, 1000 एक पंडित विद्वान हुशार जन्माला येतो, आणि दाता भवती मानवा, दात्यांचं तर दुष्काळच आहे. म्हणाले दातृत्व गुण नाहीच आहे समाजामध्ये, देणारी वृत्ती कमी आहे. आज देण्याची वृत्ती कमी आहे. जे असेल ते ओरबाडून हिसकावून दुसऱ्याचं घ्यायचं. आपल्याकडे म्हण आहे, मेलेल्याच्या मड्याच्या, आहे की नाही? आपल्याकडे म्हण आहे. म्हणजे ह्या म्हणी काही उगीच नाही लोकांनी पाडल्या जुन्या. त्यामुळे आमची वृत्ती अशी आहे. मग आता करायचं काय? आम्ही साधी माणसं आहे, ठीक आहे, आमच्या पातळीवर आम्ही एवढं करू शकतो. बघा, शतेषु जायते शूरः असे सुभाषित सांगते, पेटीचा आवाज, शतेषु जायते शूरः असे सुभाषित सांगते, शूर जरी ना झाला तरी तू, राहिलं बाजूला, शूरपणा नाही जमला आम्हाला, किमान पक्ष काय करू शकतो? अरे शूर जरी ना झाला तरी तू भ्याडपणाही करू नको, ऐक सांगतो, ऐक राजा बोलताचे, ऐक सांगतो, ऐक राजा बोलताचे. एक विद्वान माणूस जन्माला येतो 1000 बरं का. पांडित्य राहिलं बाजूला, आम्ही साधी माणसं आहे, आमच्याकडे पांडित्य नाही, विद्वत्ता नाही, हुशारी नाही. किमान पक्ष काय करायचं मग? पंडित जरी ना झाला तरी तू, अरे पंडित जरी ना झाला तरी तू जगी अडाणी राम, ऐक सांगतो, ऐक राजा
हा वेगळा अर्थ सांगायला नको कवितेचा बघा. अरे पत्ता जरी ना झाला तरी तू खरे बोलण्या भिवू नको. ऐक सांगतो ऐक राजा सहस्रेषुच पंडितः. हजारामध्ये एक पंडित जन्माला येतो म्हणाले. राहील बाजूला नाही जमत आम्हाला पंडित्य विद्वत्ता आमच्याकडे नाहीये. किमान पक्ष काय करू शकतो. पंडित जरी ना झाला तरी तू पंडित जरी ना झाला तरी तू जगी अडाणी राहू नको. ऐक सांगतो ऐक राजा बोलण्याचे ऐक सांगतो ऐक दाता भवती मानवा. दातृत्व गुण देण्याची वृत्ती नाही म्हणाले समाजामध्ये आज. काही माणसं एक मंडळी ठरावी की ज्यांना द्यावंसं वाटतं. कथेमध्ये पारायण सप्ताहामध्ये देणारी माणसं आहेत नाही असं नाही पण वृत्ती आज कमी आहे. कारण बारीक वाजवा. पहिला पै गाठी मारायच्या. सगळा पैसा बँकेत नेऊन ठेवायचा. काहींनी इथे नाही तर स्वीज मध्ये नेऊन ठेवलाय आणि एवढं सगळं डबोलं जमवलंय. पण धनानी भूमो बशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानु गोगच्छति जीव एकहा. शेवटी येतं काय सोबत मंडळी. सगळं आम्ही जमवून ठेवतो इथे. लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती लेकिन इतना जरूर याद रखना कफन को कभी जेब नहीं होती. आमच्याकडे लग्न समारंभ ठरला आहे की नाही की सगळ्यात पहिला विधी असतो बस्ता बांधायचा आहे की नाही. माता भगिनी मला थोडस खरं सांगा. तुम्हाला वाईट वाटू देऊ नका पण खरी गोष्ट आहे. बस्ता बांधायला आम्ही जातो. काहींना तर काही त्यातलं कळतही नाही अशी माणसं तिथे गाडी भरून जातात बस्ता बांधायला. आपल्याकडे कसं आहे मला माहिती नाही हो ना. दुकानात जायचं बस्ता बांधायला आणि एवढ्या मस्त मस्त पैठणी शालू भरजरी कांजीवरम सगळ्या भारीतल्या भारी साड्या काढायच्या. रंगबिरंगी सगळी कपडे आम्ही काढतो. पण मला खरं सांगा थोडस वाईट वाटू देऊ नका. तो दुकानदार सगळं तुमचा तो बस्ता एका कपड्यात बांधून देतो. तो कपड्याचा कलर कसा असतो. लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती कफन को जेब नहीं होती म्हणाले. शेवटी तेच वाट्याला आहे ना. किती वस्तुस्थिती आहे बघा. म्हणून बाबा रे समाजकार्य देशकार्य धर्मकार्य आम्हाला काही करता येते का. जगाचा तो भार आपुल्या शिरावर आईसे थोडे तर वाटू द्या हो. तर आमच्या जीवनाचं हित आम्हाला नक्की साधता येईल. आम्हाला जाग राहण्याची गरज आहे. म्हणून संतांनी आम्हाला उठा म्हणून सांगितले. झोपेतून नाही. आम्ही झोपेतून उठतो. काही माणसं स्वप्न पडावीत. अब्दुल कलाम नावाचे आमचे शास्त्रज्ञ होऊन गेले देशाचे राष्ट्रपती माजी एपीजे अब्दुल कलाम. ते म्हणाले स्वप्न बघा स्वप्न बघा. कारण स्वप्न आम्हाला विचार करायला लावतात आणि आमचे विचार कृतीत येतात. मग आमची तरुणाई काय करते. स्वप्न पडण्यासाठी झोपी जाते आणि नको ती माणसं स्वप्नात येतात. मग म्हणाले अशी स्वप्न नाही अशी झोप नाही. आम्हाला खऱ्या अर्थी जाग व्हायचे. संत श्रेष्ठ स्वामी विवेकानंद म्हणाले उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरांनी बोधत तस्याम जागृती संयमी. उठा जागे व्हा आणि तुम्हाला तुमचं ध्येय मिळेपर्यंत थांबू नका म्हणाले. उठा. मग आता आम्हाला दातृत्वाची वृत्ती हवी आहे. ठीक आहे नाही जमलं. दाता जरी ना झाला तरी तू दाता जरी ना झाला तरी तू कृपणपणाही करू नको. नारायण हा विनवी तुझला प्रेमे जोडून हात.
एखाद्याला मदतीचा हात द्यावा असं आमच्याकडे सांगतात की नाही, दुसऱ्याला मदत करावी, बाबा अडचणीत सापडलाय. पण आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही म्हणाल मदत करायला जावी, खड्ड्यात पडलेल्याला हात द्यावा, तर आपण खड्ड्यात आणि तो वर, अशी आज परिस्थिती आहे. मग कुणाला मदत करायची? ठीक आहे, नाही जमला हात द्या, हात जरी ना दिला तरी तू शब्द नीट आहे का मंडळी? नाही जमलं आम्हाला एखाद्याला हात द्यायला, काय करायचं? हात जरी ना दिला तरी तू घात कुणाचा करू मग आम्हाला आमचं हित तेव्हाच कळेल मंडळी, जेव्हा हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम ही वृत्ती आमच्या मनामध्ये जन्म घेईल. म्हणून संतांचा प्रपंच, संतांचा व्यवहार, संतांचं जगणं, महापुरुषांचं जगणं आणि आमचं जगणं हे फार तफावतीचं ठरतं. याचं कारण आम्हाला आमचं घर म्हणजेच आमचं विश्व वाटतं, पण संतांना सगळं विश्व म्हणजे त्यांचं कुटुंब वाटलं. वसुधैव कुटुंबकम. आणि जर सगळं विश्व म्हणजे आपलं कुटुंब असेल, तर या कुटुंबातलं, या घरातलं देवघर कुठलं असेल तर आमची भारत माता आहे, आमचा भारत देश आहे. मग त्या देशाप्रतीची आमची कृतज्ञता म्हणजे बघा तुम्ही, संतांच्या जीवनाचे 4 खांब राहिले: धर्म, समाज, राष्ट्र आणि अंतिम टप्प्यावर प्रभू रामचंद्र किंवा विठोबाराय, उपास्य दैवत आपापलं. मग आमचंही आयुष्य अशा 4 खांबांनी सजलं जावं, तेव्हा खऱ्या अर्थी आमच्याही माता पित्यांना आमचा अभिमान वाटेल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणून असं म्हणतात, कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती कदा. म्हणाले एखाद्या वेळी कुपुत्र घरामध्ये येऊ शकतो जन्माला. पूत सपूत तो क्यो धन संचय, पूत कपूत तो क्यो धन संचय, असं संत म्हणालेत. एकदा काय झालं माहितीये, स्वामी विवेकानंद, नरेंद्र नाव होतं लहानपणीचं, वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय ठेवलंय? पोरांची अपेक्षा असती, आई वडिलांनी आमच्यासाठी सगळं ठेवावं, बँक, जमीन जुमला, पैसा, प्रॉव्हिडंट फंड, सगळं सगळं जपून ठेवावं आमच्यासाठी. आणि आई वडिलांना सुद्धा हेच वाटतं की आमच्या 7 पिढ्या बसून खातील, एवढं आम्ही कमवून ठेवावं, पोरांना काही कष्ट करायची गरज नाही पडली पाहिजे अजिबात. मग परिणाम काय होतो आम्ही बघतोच आहे, आता वेगळं काही सांगायची गरज नाही. नरेंद्रांनी प्रश्न विचारला होता वडिलांना, म्हणाले, बाबा सगळी मुलं आपापल्या, सगळे पालक आपल्या पोरांसाठी काही ना काही ठेवतात, तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलंय? 16व्या वर्षी विचारलेला प्रश्न होता, तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलंय? तेव्हा वडिलांनी प्रश्नाचं उत्तर दिलं, नरेंद्रा तुला उत्तर पाहिजे ना? म्हणाले, जा आतल्या खोलीमध्ये कपाटाचा आपल्या आरसा आहे, त्या आरशासमोर उभा राहा, म्हणजे तुला उत्तर मिळेल तुझ्या प्रश्नाचं. आतमध्ये गेले, आरशासमोर उभे राहिले आणि डोळ्यातनं टचकन पाणी आलं. म्हणाले, बाबा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळालं. अरे एवढा सुंदर सशक्त देह, बलदंड शरीर यष्टी, काम करण्याची इच्छा शक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, यापेक्षा आई वडिलांनी पोरांसाठी काय ठेवायचं असतं मला सांगा? काय ठेवायचं असतं? पण आम्ही कुठे चुकतो याचा विचार आम्ही करत नाही. जिजा मातोश्रींनी संस्कार केले की नाही, धन्य माता पिता तयांची या तुकोबराय का म्हणतात हो? कारण हित कळालं होतं, स्वतःच्या मुलाचं पर्यायाने राष्ट्राचं हित होणार आहे हे त्या माऊलीला कळालं होतं. म्हणून गर्भामध्येच, बाहेर आल्यावर नाही. आणि आजचं विज्ञान सांगतं, गर्भातलं बाळ 2ऱ्या महिन्यापासून सगळ्या प्रकारच्या संवेदना ग्रहण करायला सक्षम असतं. पोटातल्या शिवाच्या अंशाला पोटात असतानाच सांगत होती, ही कन्यका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्यावेळी माप ओलांडून भोसल्यांच्या घरात आली, जाधवांचं घराणं होतं, सिंदखेड राजाचं, सरदार लखुजी राजे. आणि बघत असाल सिरियल, आता बघताय ना, बघा. अशा म्हणजे नवऱ्याची बायको बघण्यापेक्षा ही नक्कीच बघूया आपण, काही हरकत नाही. आणि किती दिवस लांबड लावली आहे त्यांनी, आता काही जाऊ दे, कशाला बोलू मी या सगळ्या गोष्टी. पण जिजाऊ सिरियल बघायला हरकत नाही. ज्यावेळी माप ओलांडून भोसले घराण्यात आली होती त्यावेळी माहेरचं चित्र वेगळं होतं, 4 भिंतींच्या आत सुरक्षित होती. पण इकडे आल्यानंतर काय परिस्थिती होती? होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, तो ब्राह्मण ओर
होती. माणसं घराघरात मरत होती मंडळी. आणि फक्त रणांगणावर नाही, घराघरामध्ये आमच्या बाया बापड्यांची अब्रू डोळ्यात देखत बघण्यापलीकडे इलाज उरला नव्हता. आणि अशा वेळी ती महाराष्ट्राची मूर्तिमंत सौदामिनी राजमाता जिजाऊ आऊसाहेब कन्यका वयाच्या 10व्या-12व्या वर्षी ज्यावेळी लग्न होऊन घरात आली, काही दिवसांनी आई जगदंबेकडे असं गारहाणं घालायला लागली. आई, महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू संतांनी साकडं घालावं आई जगदंबेकडं. महाराष्ट्रामध्ये न्यायाचं नीतीचं साम्राज्य स्थापन व्हावं यासाठी प्रार्थना करावी. आणि जिजा मातोश्रीने आई जगदंबेला सांगावं, आई असा पुत्र माझ्या पोटी दे की जो अन्यायाच्या शृंखला तडातड तोडून टाकेल. म्हणून पोटातल्या बाळाला सांगावं, बाळा ये रे बाबा. लक्षात ठेव, अंधार खूप मोठा असतो, पण एखाद्या छोट्या पणतीनं ठरवलं ना जळायचं तर एवढ्या मोठ्या अंधाराचा सुद्धा पराभव करता येतो. हिशोब अंधार मोठा आहे आणि पणतीचा प्रकाश एवढा आहे, पणती एवढीच आहे असा हिशोब नाही ठेवायचा. हिशोब जळण्याचा ठेवायचा आहे. जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. म्हणून ज्यावेळी फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरी गडावर सगळ्यांची चाहूल लागली, सगळ्यांना चाहूल लागली. महाराष्ट्रामध्ये कोण येणार होतं? असा पुत्र येणार होता की ज्याचा हरिख वाटे देवा, देवाला सुद्धा त्याचा आनंद व्हावा असा पुत्र जन्माला आला होता. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये सगळ्या साधू संतांनी साकडं घातलं होतं. दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया. आई राजा उधा उधा, दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया. कोल्हापूर भवानी दारुगड बया, गोगाईची अंबा दारुगड बया. तुळजापूर भवानी दारुगड बया, कोल्हापूरची अंबा दारुगड बया. माहूरची रेणुका दारुगड बया, गोगाईची अंबा दारुगड बया. दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया. आई राजा उधा उधा. आणि मग सगळ्या महाराष्ट्रात बातमी कळाली. शिवनेरीच्या शिवाई देवीच्या गाभाऱ्यातनं एक तेजोकिरण बाहेर पडला. तो जिजा मातोश्रींच्या खुशीवर पडला आणि महाराष्ट्राला नव्हे जिजाऊला पुत्र झाला, सह्याद्रीला पुत्र झाला, महाराष्ट्राला पुत्र झाला. मंडळी, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अत्यानंदाची साखर वाटली गेली आणि जणू काही आई जगदंबा प्रगट झाली. कशी? नवसाला पावनीन आई माझी, नवसाला पावनी, नवसाला पावनीन आई माझी, नवसाला पावनी. कशी कळना आज अचानक झोपडीत आली, कशी कळना आज अचानक झोपडीत आली. नवसाला पावनीन आई माझी, नवसाला पावनी. आदि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला त्रिविध तापांची करावया झाडणी. भक्ता लागी तू, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा. आई राजा उधा उधा म्हणून असा एक पुत्र महाराष्ट्राच्या मातीला या माऊलीने दिला. मंडळी, धन्य माता पिता तयांची. मग आता आम्हाला आमचे संत थोडस आत डोकावायला सांगतात की जीवनाचं खऱ्या अर्थी सार्थक व्हायचं असेल ना तर आमच्या घरामध्ये महापुरुष जर नसतील, संत महात्म्यांचा सहवास नसेल तर त्यांची वाङ्मय मूर्ती त्यांची आमच्या समोर त्यांच्या रूपाने आहे की जे तुकोबरायांची गाथा आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, नाथांचं भागवत आहे, भागवत महापुराण आहे. या सगळ्या गोष्टींचा व्यासंग जर आमच्या लेकरांना असेल, आम्हाला असेल, पण आम्हाला कसं वाटतं माहितीये का? आम्ही पोरांना सरळ सांगतो, बाबा रे तुला टीव्ही लावून देतो, तू कार्टून बघत बस, आम्ही कीर्तन ऐकून येतो. मग बघणारं कार्टून, समोर कार्टून, टीव्हीवर कार्टून, दोन दोन कार्टून. मी खरं सांगू का, मी सगळीकडे सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला आणा, हात जोडून विनंती करते. काळाची फार मोठी गरज आहे ती. आज आमच्या पोरीबाळींना सांगितलं ना, कपाळाला एखादी टिकली लाव, हातात बांगडी घाल, तर राग येतोय. आम्ही हिंदू संस्कृतीचे पाईक आहोत. आज युट्यूब फेसबुक वरच्या हिरोईन बघून
आमच्या एखाद्या तरुणाला स्वतःची आई कुरूप वाटायला लागलीये. मदर्स डे आला की तेवढं तिचा प्रोफाईल पिक ठेवायचा फेसबुकवर. किती आहारी गेलोय आम्ही या गोष्टींच्या, विचार करा. आणि मग आम्हाला आमची आई नकोशी वाटते. मंडळी, निर्लज्जपणाचा कळस आहे, दुसरं तिसरं काही नाही. तुम्हाला राग आला तर मला माफ करा थोडस, पण आज परिस्थिती अशी आहे. म्हणून मग बाहेर गेलेली आमची 16 वर्षाच्या पुढची कन्यका, 16 कसलं हो, आता वयाचंही भान नाहीये, घरामध्ये येईपर्यंत आई बापांच्या डोळ्याला डोळा लागत नाहीये, ही परिस्थिती आहे. कशासाठी आम्ही एवढे रसातळाला गेलो? का आमचं हितच आम्हाला कळत नाहीये. आणि ते हितच कळावं लागेल, या नरदेहातच याच जन्मात आम्हाला कळावं लागेल. ते कळायचं असेल तर संतांच्या सहवासाशिवाय, संतांच्या वाङ्मयाशिवाय, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भगवंताचं स्मरण, भगवंत संतांच्या वाङ्मयाचं स्मरण, त्याचं वाचन चिंतन मनन. आणि यापुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. भगवंता आता एकच कर, अशा माता पित्यांची, अशा सुपुत्रांची, सुकन्यांची सेवा माझ्याकडून घडू दे, तरी माझ्या दैवा पार नाही. मी सगळ्यात भाग्यवान ठरेन. मंडळी अशीच एक कन्यका या हिंद भूमीमध्ये जन्माला आली, नवे आमच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. कोण होती ती? काय होती ती? काय पराक्रम केला तिने? आज पृथ्वीकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपली कीर्तन सेवा आहे, सत्यनारायणाची पूजा झाली. आपण सगळे कीर्तनासाठी म्हणून उपस्थित आहात. नेहमी संत चरित्र आपण ऐकतो, पण आज वीरश्रीने रंगलेलं एका रणरागिणीचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करते नारदीय कीर्तनाच्या पठडीनुसार. तोपर्यंत एकदा पूर्वरंगाच्या अभंगाचा आठव करते आणि मग उत्तर रंगाकडे वळूया. जो असे
मुखानी गोड आवाजामध्ये नाम घ्यायचं. सगळ्यांचा आवाज. सगळे तयार आहेत? झाली ना ओळख बऱ्यापैकी तरी? अजून नाराज नाही ना? आवाज येईल ना आता? आता भगिनी सगळ्यांचा आवाज येऊ द्या. हाताने टाळी, मुखानी गोड आवाज. बोला. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, बोला बोला. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. माता भगिनी. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, रखुमाईचा पती राजा पंढरीचा. पती राजा पंढरीचा, करकटेवरी राजा पंढरीचा. बोला बोला. भक्तांचा सोयरा राजा पंढरीचा, दीनांचा सोयरा राजा पंढरीचा, भक्तांचा कैवारी राजा पंढरीचा. पावणे 9 पर्यंत वेळ आहे ना? सत्तावनच्या समर स्मरणाला समर स्मरणाला
हिंदुस्थानवरती इंग्रजी राजसत्तेचा परकीय पाश आवळू लागला होता मंडळी. थोडं लक्ष देऊन ऐका बरं. आहे ना लक्ष? सगळे जागे आहेत ना? तुम्हाला आवडेल अशी अगदी थोडक्यात कथा सांगणार आहे. थोडं अवधान देऊन सुरुवातीपासून ऐका, तर शेवट गोड वाटेल आणि कळेल. हा, म्हणजे तुम्हाला नारदीय कीर्तन नवीन आहे मी समजू शकते, पण कथा आपण ऐकता नेहमी. काय झालं? हिंदुस्थानवरती परकीय पाश आवळू लागला होता. इंग्रजांनी भारतामध्ये प्रवेश केला मंडळी. येताना रिकाम्या आगबोटी घेऊन आले, ऐकताय ना? आणि जाताना भारतातला ताग, इथली नीळ, इथला कापूस, इथलं लोखंड, इथलं गहू, इथलं सोनं, जे जे काही भरभरून नेता येईल ते न्यायला लागले. आणि जात असताना आमच्या देशवासियांचा, राष्ट्रवासियांचा स्वाभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून निघून गेले. परिणामी एका नाटकातलं गीत आहे, रणधुमधुमी नावाचं संगीत नाटक आहे. मातृभूमी मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला, होत बंदी शाळा परवशता भाषणी ज्याच्या गळ्याला, परवशता भाषणी ज्याच्या गळ्याला, परवशता भाषणी ज्याच्या असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला परवशता भाषणी ज्याच्या गळ्याला, भाषणी ज्याच्या गळ्याला, परवशता भाषदैवे ज्याच्या गळा लागला, असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला. परिणामी आमचा राष्ट्राभिमान, आमची श्रीमंती, आमची संस्कृती, आमचा धर्म या कशाचाच आम्हाला अभिमान उरला नाही. बघता बघता इंग्रज सरकारने 4 ठिकाणी वखारी स्थापन केल्या भारतामध्ये. सुरत, मद्रास, कलकत्ता आणि मुंबई या 4 शहरांमध्ये वखारी स्थापन झाल्या. त्या वखारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कंपनी स्थापन केली गेली. तिचं नाव ईस्ट इंडिया आहे ना अभ्यासाला. इतिहासामधनं नशीब अजून हे काढून नाही टाकले, म्हणून शाळकरी पोरं जर समोर असतील तर अशा कथा सांगायला बरं असतं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्रजांनी केली भारतामध्ये आणि आपले पाय रोवायला सुरुवात केली. बघता 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 1800 शतक उजाडलं, 1850 साल उजाडलं आणि हळूहळू इंग्रजांनी संस्थान विलिनीकरणाचं धोरण अवलंबलं. एक 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 संस्थान इंग्रज घशात घालायला लागले. इंदोरचं होळकर संस्थान खालसा केलं गेलं, धारचं पवार संस्थान खालसा केलं गेलं, साताऱ्याची गादी खालसा केली गेली, साताऱ्याजवळ असलेलं औंध संस्थान, त्या औंधची गादी खालसा झाली. बघता 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 पुण्यातली पेशवाई सुद्धा नष्ट व्हायला लागली आणि पुण्यातले शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांना सालीना तनखा दिला. ऐका बरं, थोडं लक्ष देऊन ऐका माता भगिनींनो. आणि पुणे सोडून जायला सांगितलं. शिवराज्य स्वराज्य संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली. पेशवाई संपली आणि दस्तूर खुद्द पेशवे बाजीराव आणि बाजीरावांची पत्नी सगळा कुटुंब कबिला घेऊन पेशवे बाजीराव कुठं निघून गेले? आपल्याकडे ब्रह्मावर्त ज्याला म्हणतात, ते ब्रह्मावर्त म्हणजे काशी. काशीला येऊन हे कुटुंब स्थायिक झालं आणि त्यांच्या बरोबर एक दिव्य दाम्पत्य होतं सोबत. एक निष्ठावंत सरदार होते, त्यांचं नाव होतं मोरोपंत तांबे आणि त्यांची बायको होती भागीरथीबाई. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरदासाची कथा मूळ पदावर आणायला पाहिजे परत परत. तयाचा हरिख वाटे देवा. अत्यंत सत्वशील दाम्पत्य होतं मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई. हे तांबे घराणं मूळचं सातारा जिल्ह्यातलं आणि माझं माहेर साताऱ्याचं, त्यामुळे मला जास्त अभिमान आहे मंडळी, जास्त अभिमान आहे. माती आहे हो. त्या कृष्णाकाठी वाई नावाचं क्षेत्र आहे.
आणि या वाई गावचे तांबे घराण्यातले मोरोपंत तांबे आणि त्यांची बायको नाव होतं भागीरथीबाई. काशीमध्ये दाम्पत्य हे राहायला लागलं, पेशव्यांच्या सेवेमध्ये चाकरी करायला लागलं आणि बघता बघता दिवसामागून दिवस गेले. भागीरथीबाईंना एक मुलगी जन्माला आली. मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी एक कन्या जन्माला आली. आम्ही मगाशी म्हटलं मुलगी झाली की आमच्याकडे तोंड वाकडी होतात थोडीशी, पण कुणाचाही चेहरा पडला नाही. मुलगी जन्माला आली होती, भाग्य उदयाला आलं, आभाळ ठेंगणं झालं होतं माता पित्यांना. बघता 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 ही पोर लहानाची मोठी व्हायला लागली. मी नेहमी सांगते मंडळी, मुलगी जन्माला येते ना ती आपल्या सहित आपल्या माता पित्यांचं भाग्य घेऊन जन्माला येते. म्हणून माता भगिनींना विनंती असते की तुम्ही मुली वाचूया. गर्भातली मुलगी मारण्याचा काही अधिकार नाही आम्हाला. आणि आपण सगळे तरुण बांधव कसायाकडे जाणाऱ्या गायी वाचूया. चांगल्या मुली आणि चांगल्या गायी, चांगल्या आई आणि चांगली गाय जर देशाला मिळाली ना तर आमचं भवितव्य उज्ज्वल आहे. लक्षात घ्या. मुलगी जन्माला आली माता पित्यांचं भाग्य घेऊनच, आणि बघता 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 लहानाची मोठी व्हायला लागली. कसे होते खेळ पूर्वीचे. 5 वर्षाची झाली आणि बाजीरावांची मुलं नानासाहेब, रावसाहेब या सगळ्यांना शिक्षण द्यायला तात्या साहेब, तात्या गुरु म्हणून एक व्यक्ती नेमली होती. इतिहासामध्ये त्यांचं नाव आहे तात्या टोपे. तात्या टोपे शस्त्रास्त्रांचं शिक्षण द्यायला होते आणि लहानपणापासून ही पोरं, 5 वर्षाची ही मुलगी गंगे, काशीमध्ये गंगा नदी आहे, गंगेवरचा घाट आहे, आपण बघितलं असेल, आणि त्या घाटाचं एक नाव आहे काय? बोला ना, मनकर्णिका. त्या नावावरून या मुलीचं नाव मनकर्णिका ठेवलं. पिक्चर बघितला असेल मनकर्णिका तुम्ही. लाडाचं नाव होतं मनू किंवा छबेली. बिजली म्हणायचे मोठे झाल्यावर लोक तिला, आणि अशी विजेप्रमाणे तळपायची. बिजली बिजली असं म्हणतामध्ये. ही मनू लहानाची मोठी व्हायला लागली. रावसाहेब, नानासाहेब बाजीरावांच्या पोरांबरोबर खेळायला लागली. मुलगी होती, घरातलं सगळं काम आईचं शिकत होती. आणि बघता बघता 3 वर्षाची पोरगी झाली मंडळी, 3 वर्षाची. आणि नियती बघा, मोठ्या माणसांची दुःख सुद्धा मोठी असतात ना. नियतीनं असा घाला घातला, काळ होऊन आली आईवरती, आणि 3 वर्षाची पोरगी आईला पारखी झाली. मातृछत्र हरपलं वयाच्या 3ऱ्या वर्षी. आणि चरित्र असं आहे, दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम. सोनं किती भट्टीत तापवा ते जळत नाही, त्याचा रंग किंवा त्याची चकाकी जास्त वाढते, असं चरित्र आहे. कुणाचं चरित्र सांगतेय तुम्हाला मी, आपण ओळखलंय. वयाच्या 3ऱ्या वर्षी आई निघून गेली मंडळी. मातृसुखाला पारखी झालेली पोर कधीतरी वडिलांना म्हणायची, बाबा माझी आई कुठे आहे हो? मोरोपंत म्हणायचे, मनू तुझी आई ना देवाघरी गेलीये. सगळं काम करावं घरातलं आईने शिकवलेलं. 3 वर्षाचं पोर, 3 वर्षाचं पोर लुटू 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 चालावं, दुडक्या पावलांनी जे जमेल ते करावं, वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करावा. मोरोपंतांनी आईचं आणि बापाचं दोघांचं काम करायचं ठरवलं. आणि ही 3 वर्षाची पोर बघता बघता 5वं वर्ष लागलं आणि मुलांबरोबर खेळायला लागली. हुतुतू, आट्यापाट्या, कुस्ती, दानपट्टा अशा मर्दानी खेळामध्ये तरबेज. पूर्वीचे खेळ सुद्धा असे होते बरं का. पूर्वीचे खेळ सुद्धा असे होते. आता नाही बरं का, आता नाही. आता आमची पोरं 99% सुद्धा पाडतील अभ्यासामध्ये, पण खेळ खेळतील ते मोबाईलवरचे. कॅन्डी क्रश, पबजी, टेम्पल रन, अँग्री बर्ड या खेळामध्ये आम्ही प्रावीण्य मिळवू. मग आमची पोरं कट्ट्यावर पारावर बसून जोर जोरात म्हणतात, या देशात क्रांती झाली पाहिजे. कशी? अरे पत्ते खेळून की कॅरम खेळून? कशी होणार क्रांती? कशी होईल? ध्येयच आमचं निश्चित नाही. आणि मग 10वी झाली की सगळी आमचे आईबापांसह पोरं डोक्याला हात लावून बसतात, आता पुढं काय करायचं? आम्हाला वाटाच आमच्या सापडल्या नाहीत. 5व्या वर्षी ध्येय निश्चित होतं. काय खेळ होते? जमवुनी मांड घोड्याला, अशी घोड्यावर बसायची. 5व्या वर्षी कमरेला तलवार अडकवायची. आमच्याकडे गणपती उत्सवात, नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्या व्यतिरिक्त दुसरा पराक्रम नाही. पण ही देवी आधी महिषासुराला मारलं आणि मग नृत्य केलं होतं. आम्ही नुसतेच नृत्य करतो, आम्ही नुसतेच गरबा खेळतो. पण काय तलवारबाजी करावी या पोरीनी. जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, हातात घेऊन भाला
दाबा साताना निज खडगाने शिक्षण निव तरुणांचे शिक्षण नव तरुणांचे देशभक्त या पदवीचे BA LLB चे उपयोग काय पण आता एक काळ ऐसा होता उपयोग काय पण आता काळ ऐसा होता. काय शिक्षण होतं पूर्वीचं मंडळी. आणि मग कधीतरी 5व्या वर्षाच्या त्या पोरीनी घोडेस्वारीचं शिक्षण घेत होती. घोड्यावर बसायचं, मान द्यायची आणि दौडत वाऱ्याशी स्पर्धा करत बेफाम वेगाने घोडा दौडत 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 न्यायचा. आणि अशा वेळी एकदा हट्ट केला होता, कारण ती 5 वर्षाची कन्यका, तिला लहान घोडा मिळायचा. तिचा हट्ट होता मला मोठ्या घोड्यावर बसायचंय. म्हणून त्यांची पागा, घोड्याची पागा सांभाळणारा, देखभाल करणारा एक रामजी नावाचा चाकर होता. त्याच्याकडे जायची आणि मधली सुट्टी झाली, सगळी पोरं ही रावसाहेब, नानासाहेब, तात्या गुरु जेवायला गेले की ही त्याच्याकडे यायची आणि म्हणायची, रामजी काका मी तुझी मनू आहे की नाही रे, मी तुझी छबेली आहे की नाही, मग मला आज मोठा घोडा दे म्हणायची. तो रामजी म्हणायचा, अगं मनू मोठं घोडं नाठाळ आहे, तुला झेपणार नाही, तुला जमणार नाही त्या जनावरावर बसायला. नाही नाही, नानासाहेब कसे मोठ्या घोड्यावर बसतात, मला मोठ्या घोड्यावर बसायचंय. रामजींनी विचारायचं, मनू तू करशील काय ग मोठ्या घोड्यावर बसून. तर तिने सांगावं, जर देशील घोडा मी काय करेन सांगू, बघ मारीन वेढा. जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा. कडकडाड उडवीन टापा टापा टापा, कडकडाड उडवीन टापा टापा टापा. पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माजिका, हौस माजिका, हौस माजिका, हौस माजिका. हे इतके घोडे असती, अरे रामजी काका तुझ्याकडे इतके घोडे, त्यातला एक घोडं दे की रे मला. घोडे असती अधिकार ही तुमच्या हाती, तुमच्या हाती. आणि मला हौस आहे ती, नाही म्हणू नका, मला चिडवू नका, मी छबेली तुमचीच नाही का, नाही का, नाही का. पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका. ते दूर दिसती डोंगर, मी काय करेन सांगू का. आता घोड्यावर बसली की तो डोंगर दिसतोय का उंच, आणि त्या डोंगराच्या मागं मोठा आभाळ आहे. ते दूर दिसती डोंगर, आभाळ तयांच्यावर, देवाचे तिकडे घर. बरं का रामजी काका, माझ्या बाबांनी मला सांगितले की त्या उंच डोंगराच्या पाठीमागं मोठं आभाळ आहे, त्या आभाळामध्ये देवाचं घर आहे. माझी आई तिथं राहते हो, मला आईला भेटायला जायचंय. माझी आई तिथं राहते, मी घोड्यावर बसेन आणि माझ्या आईला फक्त बघून येईन म्हणाले, तिथं थांबणार नाही. देवाचे तिकडे घर, तिथे भेटेल आई मी थांबायची नाही, तिथे भेटेल आई मी थांबायची नाही. नुसतं पाहून येते बरका बरका बरका. पुरविता हौस माझिका, हौस माझिका. म्हणजे एवढी हौस पुरव रे बाबा. असा लहानपणापासूनचा हट्ट होता. आताचे हट्टही वेगळे, खेळही वेगळे, अभिरुची वेगळ्या. अभिरुचीतनं माणसाची अभिव्यक्ती घडते. लहानपणी पोर काय करते यावरून मोठेपणी कोण होईल हे सांगता येतं. लहानपणी अभ्यासात हुशार असेल तर आम्ही म्हणतो की नाही डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. खेळात त्याला आवड असेल तर मॅच फिक्सिंग करायला चांगलं जमेल. अभ्यासात हुशार असेल तर आपण म्हणतो डॉक्टर होईल. आणि खाण्यातच रस असेल तर असो, जाणकारांनी समजून घ्या काय करेल, कुठे जाईल. मला सांगायचं एवढं, लहानपणी बाळ जे करते ते मोठेपणी करेल. आपण म्हणतो लहानपणीच्या रुची वेगळ्या होत्या तिच्या. बघता बघता 10 वर्षांची झाली आणि त्या काळानुसार लग्नाची झाली.
पूर्वीच्या काळी 8 वर्षात भवेत कन्या, वयाची 8-10 वर्ष पूर्ण झाली की मुलींची लग्न करायची, जुना काळ. आणि मग मुलगी लग्नाची झाली की वडिलांचं हृदय कसं होतं मंडळी. मोरोपंत नावाचे कवी होऊन गेले, त्यांनी आर्या नावाचं वृत्त कीर्तनाला दिलंय, आम्ही गातो. ते म्हणाले, उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कन्या लग्नाची झाली की बापाच्या जीवाला काळजीची कात्री लागते असं म्हटले. कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते रामा. मुलगी लग्नाची झाली हो, 10 वर्षाची झाली आणि एक स्थळ आलं होतं. ते स्थळ येण्याला सुद्धा असा एक सुंदर प्रसंग घडला होता काशीमध्ये. एका हत्तीला, पिसाळलेल्या हत्तीला 10 वर्षाच्या या कन्यकेने रोखलं होतं मंडळी. दसऱ्याची मिरवणूक चालली होती, वाड्यातनं सगळी माणसं एकाच वेळी बाहेर पडली आणि अचानक आनंदाचं वातावरण, आक्रोश किंकाळ्यांनी थैमान घातलं. वाचवा वाचवा, एक हत्ती होता, बेफाम झाला, चिडला, चेकाळला आणि समोर येईल त्याला थैमान घालत तुडवत निघून गेला. बाया बापडी पायाखाली टचाटच मारली जाऊ लागली. आणि अशा वेळी त्या कन्यकेनी वडिलांच्या हाताला धरलेला हात सोडला, धावत गेली. एका झाडावर सर चढली, कारण युद्धशास्त्रातले नियम काही शिकली होती. चढली आणि तिथूनच हत्तीच्या अंगावर झेप घेतली, उडी मारली. मागणं त्याचे माहूत त्याला अडवत होते, भालदार चोपदार त्याला साखळ्या घालण्याचा प्रयत्न करत होते, पण तो आवरत नव्हता कोणाला. अशा वेळी त्या पुरीने युद्धशास्त्राच्या नियमांनुसार हत्तीला अशी चिकटून बसली की एखादी गोचिड चिकटून बसावी तशी 10 वर्षाची ही कन्यका हत्तीला चिकटून बसलीये. मी माझ्या पदरच्या गप्पा अजिबात मारत नाही, इतिहास आहे, साक्ष आहे त्याला. आणि हत्तीचे दोन्ही कान हत्तीच्या डोळ्यावर असे झाकलेत की जेणेकरून त्याला पुढचं काही दिसलं नाही पाहिजे. तो सगळा तिचा पराक्रम सगळी काशी नगरी बघत होती, सगळं ब्रह्मावर्त पाहत होतं. आणि अशा वेळी झाशी संस्थानचे एक दीक्षित पुरोहित म्हणून राजज्योतिषी आले होते. त्यांनी त्या हत्तीवर बसलेल्या पोरीच्या पावलांची चिन्ह बघितली. त्या हत्तीला बांधलं गेलं, माहुतांनी अडवलं, पण त्या पोरीचा पराक्रम सगळे विसरले नाहीत. ती खाली उतरली आणि त्या ज्योतिषांनी त्या मुलीच्या वडिलांची भेट घेतली, मोरोपंत तांब्यांची, आणि म्हणाले, हिचं लग्न मी आणलेल्या स्थळाबरोबर जुळवा. म्हणून झाशीचे संस्थानिक गंगाधरपंत नेवाळकर असं एक घराणं झाशीतलं, उत्तर प्रदेशामध्ये. उत्तरेकडे तिला बिजली म्हणायचे लोक. बरं, मूळची ती महाराष्ट्राच्या मातीतली आहे, पण लग्न होऊन उत्तरेमध्ये गेली, झाशी संस्थानची राणी झाली. आणि झाशीचे संस्थानिक गंगाधरपंत नेवाळकर असं स्थळ तिला आलं. त्या मुलाचं वय होतं वर्ष 40, हिचं वय होतं 12. लग्नाला होकार दिला 12व्या वर्षी. बरं, सुरुवातीला नानासाहेब रावसाहेब चिडले होते, म्हणाले, मनू, अगं तुझ्या वयाहून दुपटीने मोठ्या असलेल्या माणसाशी, तिपटीने मोठ्या असलेल्या माणसाशी तू विवाहाला होकार देतेस? 12 वर्षाच्या मुलीचं उत्तर काय होतं, नाना, मला माझ्या सुखासाठी, माझ्या स्वार्थासाठी विवाह नाही करायचाय. अरे, लहानपणापासून आपण जे स्वप्न बाळगले ना की इंग्रजांना इथून हद्दपार करायचं, हे इंग्रज आमच्या मातीत राहतात, आमचा स्वाभिमान टाचे खाली तुडवतात. आता आपल्याकडे शस्त्रसाठा नाही, आपल्याकडे दारुगोळा नाही, आपल्याकडे बॉम्ब नाही, आपल्याकडे पिस्तूल नाही, फक्त तलवारींच्या जोरावर आम्ही युद्ध करतो. ते युद्ध जर मोठ्या प्रमाणात इंग्रजांशी खेळायचं असेल, इंग्रजांना आव्हान द्यायचं असेल, तर मला या लग्नाला होकार दिला पाहिजे, कारण मी त्या झाशी संस्थांची राणी होईन. राणी होऊन मिरवण्याची मला इच्छा नाही, पण माझ्याकडे त्यावेळी हत्ती असतील, तोफखाना असेल, घोडे असतील, दारुगोळा असेल, तलवारी असतील, बंदुका असतील, हे सगळं असेल आणि त्या जोरावर मी इंग्रजांना आव्हान देऊ शकेन. 12 वर्षाची पोरगी म्हणजे आपली 6वी-7वीतली पोरगी आहे. काय कळतं, काय वय मिळालं होतं मंडळी, किती वर्षांचं आयुष्य मिळालं होतं या रणरागिणीला. थोडं लक्ष देऊन कथा ऐका. आम्ही याच मातीत जन्माला येतो, पण हे सगळं विसरून जातो मंडळी, हे दुर्दैव आहे आमचं. लहानाची मोठी झाली, विवाह झाला आणि आता काशीतनं झाशीत येऊया. चरित्र मोठं आहे, 7-7 दिवस चालतं एवढं चरित्र आहे. तसा काशी आणि झाशीत फरक नाहीये. सब वसुधा नवखंड बसी, हे 10वा खंड हे काशी. भारत व्हायला लागला. बघता बघता दिवसामागून दिवस गेले. झाशीमध्ये दिवाळी साजरी केली गेली. मी म्हटलं ना, माणसामाग संकट आलं की एका पाठोपाठ एक धावूनच येतं. आणि मुलगा झाला होता,
आनंद साजरा झाला होता, पुत्र लाभ झाला, पण 3 महिन्याचं बाळ होतय ना होतय तोपर्यंत नियती काळ होऊन झडप घातली त्या बाळावर. अनंतात विलीन झालेल्या त्या चिमण्या पाखराचे आक्रंदन करताना शेकडो पापे राणी घेत होती, धाय मोकलून रडत होती. मुलगा गेला आणि मुलाच्या दुःखामुळं आनंद झाला होता का? कारण या पोराच्या जन्मामुळे आज झाशी संस्थानला वारस मिळालाय. आणि इंग्रजांचं धोरण होतं दत्तक विधान नामंजूर. त्यामुळं वारसा हक्क जर असेल, वारस असेल तर संस्थान टिकेल, नाही तर ते संस्थान खालसा केलं जाईल. वारस मिळाला, आता इंग्रजांशी युद्ध करू शकू या न्यायाने आनंद झाला होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही, मुलगा निघून गेला. आणि आधीच पुत्र निधनानं जखमी असलेल्या हृदयावरती काही 2च वर्षात नियतीनं दुसरा जबरदस्त प्रहार केला. तो म्हणजे पती गंगाधरपंत नेवाळकर. 40 वर्ष ओलांडली होती, संग्रहिणीसारखा असाध्य रोग, त्यातच पुत्र शोकाचा विरह. त्यामुळे 2च वर्षात पती निघून गेला. काळाने नेला पुत्र तो हृदयी शिरला घाव, विधी तोडी मंगळसूत्र हा कंठी बसला घाव. वेदना भयंकर झाल्या ठाऊक तिच्या त्या तिजला. आणि आता मात्र मन स्वतःला सांगतंय की आता दुःखानं खचून जायला तुला हे राणीपद मिळालं नाही. लहानपणापासून स्वप्न बाळगले इंग्रजांच्या सत्तेला आव्हान द्यायचं. उठ. अंतर्मनाने ठाव घेतला आणि इंग्रजांना एक खलिता पाठवला. ते पत्र असं होतं दत्तक विधानासंबंधी. कारण तिचा मनसुबा होता नेवाळकर घराण्यातलाच एक पुत्र दत्तक घ्यायचा आणि झाशी संस्थान खालसा होऊ द्यायचं नाही, इंग्रजांशी युद्ध करायचं. त्याच वेळी 1857चा उठाव देशामध्ये सगळीकडे पसरला होता. क्रांतिकारकांनी उठावाला सुरुवात केली होती. राणीनेही या रणसंग्रामात उडी घ्यायचं ठरवलं. इंग्रज सरकारला पत्र लिहिलं दत्तक विधानासंबंधी. उत्तर आलं इंग्रज सरकारचं, कंपनी सरकारचं. दरबारामध्ये असा दरबार भरला होता, झाशीतले नागरिक उपस्थित होते. राणी चिकाच्या पडद्याआड आपला एक दत्तक पुत्र नेवाळकर घराण्यातला, त्याचं नाव होतं दामोदर. इतिहास थोडा आठवूया जरा, लहानपणी कधी वाचला असेल आपण, माहिती असेल. त्या बाळाला मांडीवर घेऊन बसली होती, चिकाच्या पडद्या आड बसली होती. कंपनी सरकारचा एक वकील होता, नाव होतं मेजर एलिस. हातामध्ये लखोटा घेऊन त्या दरबारामध्ये आला आणि सगळ्यांच्या काळजामध्ये धडधड करत होतं की काय असेल कंपनी सरकारचा निर्णय. झाशी संस्थान खालसा होईल का? दत्तक विधान मंजूर होईल का? आणि बघता बघता प्रत्येकाला प्रश्न पडला होता, काय होईल, काय होईल, काय होईल? इंग्रजांचा निकाल काय असेल, उत्तर काय असेल? होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, आशा वा भव्य निराशा, प्रश्न हाची चिंताजन्य, ऐकाया निर्णय आले पुरवासी सामान्य. सगळी गर्दी जमली होती झाशीच्या दरबारामध्ये. आणि अशा वेळी त्या एलिसनी, त्या कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी लखोटा उघडला. त्याच्यावरचा मजकूर रामचंद्रराव नावाचे राणीचे अमात्य होते, त्यांनी वाचला. आणि मजकूर एकच होता मंडळी. इंग्रजांकडून उत्तर आलं होतं दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा. दरबारी जनांच्या काळजाचा ठोका चुकला होता. राणीने चिकाचा पडदा टार्रदिशी फाडला तलवारीने आणि तिथून झेप घेतली होती. वय वर्ष 20. त्या एलिसच्या नरडीला तलवारीचं टोक लावलं आणि तिथून ओरडली, एक खबरदार, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, माझी झाशी मी देणार नाही. खालसा जाहली झाशी, झोंबले शब्द राणीसी, बोलली विसरी ताशी, देणार नाही कोणाशी आवडती माझी झाशी, देणार नाही कोणाशी आवडती मेरी झाशी नाही दूंगी म्हणून आरोळी फोडली. एखाद्या वाघिणीने डरकाळी फोडावी अशी डरकाळी इंग्रज सरकारपर्यंत पोहोचली मंडळी. आणि बघता बघता इंग्रजांनी 2 अधिकारी पाठवले, सर ह्युरोज आणि लेफ्टनंट बौखर नावाचा एक इंग्रज अधिकारी. 60,000ची फौज घेऊन झाशी संस्थानवर चालून आले आणि राणीनं सुद्धा या रणसंग्रामात उडी घेतली. त्याच वेळी 1857च्या उठावाचं रणशिंग फुंकलं होतं. मिरतच्या छावणीमध्ये पहिला हुतात्मा होता कोण? मंगल पांडे. आठवतोय ना इतिहास आपल्याला? कारतुसांचं प्रकरण गाजलं होतं मंडळी.
आज कीर्तनात या गोष्टी का सांगाव्या लागतायत माहितीये, कारण आम्हाला या सगळ्याचा विसर पडलाय. दुर्दैवाने आमच्या पाठ्यपुस्तकातनं सुद्धा हा इतिहास काढून टाकला गेलाय आणि नको त्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जात आहेत आमच्या तरुणाईला, आमच्या पिढीला. त्यामुळे आज कीर्तनाला लेकरांना आणण्याची फार गरज आहे मंडळी, फार गरज आहे. गाईचं रक्त आणि डुकराची चरबी लावलेली काडतूस हिंदू मुस्लिम शिपायांना तोंडाने काढावी लागली होती. त्यामुळे मुसलमान भडकले, हिंदूही भडकले आणि एकच नारा उठला. राणीवरती झाशी किल्ल्यावर 60,000ची फौज चालून आली. राणीनं पोशाख केला होता, पुरुषी पोशाख केला होता, डोक्याला फेटा गुंडाळला होता, कमरेला तलवार अडकवली होती आणि घोड्यावर स्वार झालेली राणी रात्रीच्या अंधकारात कोण कुणाशी लढतंय कळत नव्हतं. 60,000 इंग्रजांची फौज राणीवर चालून आली. राणी तयार झाली होती कशी, पोशाख मर्दानी करून जशी काय महिषासुर मर्दी, जशी काय महिषासुर मर्दी, जशी काय महिषासुर मर्दिनी आली, जशी काय महिषासुर मर्दिनी आली. रणरंगी रंगली राणी, रणरंगी रंगली राणी, रणरंगी रंगली राणी, भानन चमनी साहेब तडफडून धरणीवर पडून दाणा दाणा लक्ष्मीबाई चमके जशी तलवार लागे, लक्ष्मीबाई चमके जशी तलवार लागे. काय करावं, राणीच्या तोफखान्यावर इंग्रजांचा तोफखाना आग ओकत होता आणि त्या तोफखान्याला प्रत्युत्तर देणारा राणीचा तोफखाना सज्ज होता. मुस्लिम शिपाई होता, गौस खान त्याचं नाव. म्हातारा होता पण इंग्रजी फौजेला इंचभर पुढे सरकू देत नव्हता. निष्ठावंत शिपाई होते बरं का. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सुद्धा मुस्लिम शिपाई होते, मुस्लिम अधिकारी होते. आम्ही विनाकारण धर्माधर्मामध्ये भांडण करतो मंडळी. तो गौस खान नावाचा शिपाई दुर्बिणीतनं बघितलं डोळ्याला लावलेल्या इंग्रजांचा तोफखाना समोरच्या तटावर सज्ज होता. बारीक वाजवा, बारीक वाजवा. आणि एक तोफ राणी ज्या तटावर उभी होती त्या तटाच्या दिशेने रोखली गेलेली होती. बघता बघता डोळ्याला लावलेल्या दुर्बिणीतनं त्यानं पाहिलं राणीच्या दिशेने एक तोफ रोखली गेलीये. तो म्हणाला, राणी साहेबा बाजूला व्हा, धोका आहे इथे. तो राणी म्हणतीये, गौस खान बघू दे मला तुझा आणि माझ्या त्या तोफेचा पराक्रम. घनगर्ज नावाची एक तोफ होती राणीच्या आवडीची, अजूनही झाशी किल्ल्यावर बघायला मिळेल. त्या तोफेला बत्ती देण्यासाठी गौस खान पुढे सरसावला. डोळ्याला लावलेल्या दुर्बिणीतनं बघितलं इंग्रजांची तोफ सज्ज होती, दारू ठासली होती, वात लावली होती, आता फक्त पेटवायची बाकी होती. यानं केलं काय बघा, आपल्या तोफेला लावलेली वात अर्धी कापली की जेणेकरून त्या तोफेच्या आधी आपली तोफ उडाली पाहिजे. आणि डोळ्याचं पातं लवताना लवतं फार दिवशी तोफ गरजली आणि त्या तोफेच्या मागच्या बाजूने जो आगीचा लोळ बाहेर फेकला गेला. राणी ओरडली, गौस खान सांभाळून, तो बुरुज पडायला झालाय रे. पण वेळ नव्हता थांबायला मंडळी. मागच्या बाजूने जो आगीचा लोळ उलट दिशेने बाहेर पडतो त्या धडाक्याने तो अधिकारी, तो शिपाई उडाला. तो थेट राणी ज्या तटावर होती तिथे रक्ताच्या थारोड्यामध्ये छिन्न विछिन्न झालेला देह मस्तक मांडीवर घेतला आणि राणी सांगते, गौस खान तुला जाता येणार नाही, आज देशाला, झाशी संस्थानला तुझी गरज आहे. तो म्हणतो, नहीं राणी साहेबा, अब मेरा रुकना नामुमकिन है, खुदा आपकी हिफाजत करे, खुदा हाफिज म्हणून शेवटचा सॅल्यूट ठोकला. असे एक एक निष्ठावंत शिपाई कामी आले आणि दैव दुर्विलास व्हावा मंडळी. किल्ल्यावरती त्याच प्रसंगामध्ये फंद फितुरी झाली. हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवते. आमचे स्वकीय अधम नसते तर परकीय दुर्जन झाले नसते असं मोठ्या खेदानी म्हणावं लागतं. फितुरी झाली. दुलाजी ठाकूर नावाचा एक राणीचा विश्वासू सरदार होता. किल्ल्याचा मागचा दरवाजा इंग्रजांना उघडून दिला आणि गुळाच्या ढेपेला जशी मुंगळं चिकटावीत ना तशी इंग्रजी फौज किल्ल्याला भिडली. राणी आज महालात गेली होती.
गेले 8 दिवस रात्रंदिवस रक्तानं नहात होती, पण आज गरम पाण्याने स्नान केलं आणि आपला केश संभार उधवत बसली होती महालामध्ये. तिची एक दासी धावत 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 आली, रक्तानं माखली होती, जवळजवळ राणीच्या अंगावर कोसळली आणि सांगते, राणी साहेबा दगा झाला, घात झाला. दुलाजी ठाकूर नावाचा राणीचा विश्वासू सरदार इंग्रजांना फितूर झाला. राणी एखाद्या वाघिणी प्रमाणे चवताळून केसांचा बुचडा बांधला, हातामध्ये समशेर घेतली. 22 वर्षाचं वय होतं बरं का, फक्त 20 ते 22 वर्षाचं वय. काय पराक्रम होता. आणि आमच्या घरातल्या 20-22 वर्षाच्या पोरी, फार विस्ताराने सांगायची गरज नाही हो, सगळे कीर्तनकार मंडळी सांगतात मंडळी, पण आम्हाला भान येण्याची फार मोठी गरज आहे या गोष्टीचं. बरं 22 वर्षाचं वय होतं. घोड्यावर मांड घेतली आणि रात्रीच्या अंधकारामध्ये 1-1.5-2चा प्रहर मंडळी राणीनं दुलाजी ठाकूरला गाठलं आणि इतक्या त्वेषाने आपल्या तलवारीचे वार त्याच्या अंगावर केले की मोजता येणार नाही तेवढ्या त्याच्या देहाचे तुकडे राणीनं केले होते. देशद्रोह्याला शासन झालंच पाहिजे हा दंडक होता. हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवते ना, फितुरीचा रोग आमच्या राष्ट्राला लागला आणि दुर्दैवाने आजही आम्ही त्याची फळं भोगतोय, नाही म्हणता येणार नाही. प्रचंड महाभयंकर रोग. राणीला कळत नव्हतं आता झाशीचं काय होईल. झाशी आता परक्यांच्या स्वाधीन कशी करायची. आपल्या नवऱ्याला प्राणापलीकडे प्रिय असलेली झाशी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन होऊ द्यायचा नाही. काय करायचं म्हणून हतबल झालीये, दुःखी झाली. वडील आले जवळ आणि बापाला पोरीच्या अंतःकरणाचा ठाव कळाला. मोरोपंतांनी सांगितलं, मनू अगं मारता मारता मरणे शौर्याचे हेची लक्षण. चल म्हणाले, आजच्या दिवस झाशीतनं पळून जाऊया, कालपीला जाऊया. कालपीला कोण आहेत? नानासाहेब पेशवे, बांद्याचे नवाब, ग्वाल्हेरचे शिंदे, सगळ्यांना एकत्र घेऊया, तात्या गुरूंना एकत्र घेऊ आणि पुन्हा इंग्रजांशी युद्ध पुकारू. आता पळून जाऊया झाशीतनं. प्राणापलीकडे प्रिय असलेली झाशी मोडायला तयार होत नव्हती, पण तरी सुद्धा नाईलाज होता. झाशीतला एक 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 बुरुज पेटायला लागला होता. आणि अशा वेळी 80 निष्ठावंत शिपायांना बरोबर घेतलं आणि आपला राजरत्न नावाचा एक घोडा होता राणीचा. बरं काय योगायोग आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी होती कृष्णा नावाची आणि राणी लक्ष्मीबाईचा घोडा होता राजरत्न नावाचा. जातीवंत घोडा फुरफुरत होता. थाप टाकली घोड्यावरती एक आणि पाठीशी एका वस्त्रामध्ये आपला तो दत्तक पुत्र दामोदर त्याला बांधलाय. आपण ते चित्र पाहतो. घोड्याने अशा दोन्ही टाचावरती केल्यात, हातामध्ये समशेर आहे, पाठीमागे एका वस्त्रामध्ये दामोदराला बांधलंय, घोड्याचा लगाम हातामध्ये. अशी राणी पुण्यामध्ये बघायला मिळते. कुठं? हा बोला ना, जागे आहेत ना सगळे? कुठं बघायला मिळते? बालगंधर्व रंगमंदिरासमोर, बालगंधर्व चौकात. म्हणून म्हटलं पुणेकरांची खासियत आहे. काय गंमत आहे बघा. अत्रेंनी फार सुंदर, आचार्य अत्रे, पी.के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, आम्हाला पी.के. माहिती आमिर खानचा तेवढा. ते काय म्हणाले होते माहितीये? पुणेकरांची खासियत किती मोठी आहे बघा. झाशीच्या राणीचा पुतळा कुणासमोर? बालगंधर्व रंगमंदिरासमोर. बालगंधर्व कोण? नारायण श्रीपाद राजहंस, अत्यंत जुने नाटकात काम करणारे कलावंत की ज्यांनी स्त्रीनी कसं नटावं. स्त्रियांना नाटकात काम करायचा अधिकार त्यावेळी नव्हता. स्टेजवर स्त्री उभी राहू शकत नव्हती. स्त्रीनी कसं नटावं, स्त्रीनी कसं असावं हे सांगणारे बालगंधर्व आणि पुरुषांनी कसा पराक्रम करावा स्त्री असून हे सांगणारी राणी लक्ष्मीबाई. दोघंही समोरासमोर आहेत. याला म्हणायचं पुणेकर. म्हणून आम्ही गमतीने म्हणतो, माऊली म्हणाले पुण्याची गणना कोण करी, आहे की नाही? पुण्याची नाही, पुण्याची गणना कोण करी म्हणाले. आणि मंडळी काय पराक्रम करा बाबा याच्या 22व्या वर्षी. ऐका, एक प्रसंग सांगते आणि तुमची रजा घेते, संपवते मी थोडा वेळ. वडिलांना बरोबर घेतलं. निष्ठावंत जिगरबाज सहकारी सोबत होते आणि ज्या बाजूला इंग्रजी फौजेचा पहारा ढिलाय त्या बाजूला आली. दामोदराला पाठीशी वस्त्रामध्ये बांधलं आणि इंग्रजी फौजेची दिशाभूल केली आणि कुणाला काही कळायच्या आत निष्ठावंत शिपायांना सांगितलं, जिंकलो तर इथंच भेटू. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलो तर स्वर्गात भेटू आणि जिंकलो तर इथंच भेटू. शिपायांना बरोबर घेतलं. 80 निष्ठावंत शिपाई होते. मोरोपंतांना सोबत घेतलं आणि कुणाला काही कळायच्या आत इशारा झाला आणि निघाली.
लक्ष्मीचा धैर्य तट आढळ झाशीचा तट जरी ढळला, लक्ष्मीचा धैर्य तट आढळ झाशीचा तट जरी ढळला, निश्चय गुरुजन आले एक गुरुज ढासळला, पेढ्याच्या पाशाने जखडा या वैरी सजला, काळकंठचे चिरतील हे बोल असे म्हणशील, घोडा या दुर्गम वेढा भेटला तटाहून घोडा, घोडा या दुर्गम वेढा तटाहून घोडा, घोडा या दुर्गम वेढा भेटला तटाहून घोडा. आणि धावतीये 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 शत्रूची विजयी टोपी टापेने उडवून दिधली. काय कविता आहेत. मराठ्यांची संग्राम गीते म्हणून पुस्तक आहे, कधीतरी पोरांना वाचायला द्या. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी म्हणून नागपूरचे आहेत. त्यांनी फार सुंदर या राणीचं चरित्र आणि शिवछत्रपतींचं चरित्र काव्यबद्ध केलंय. आणि बघता 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 झाशी प्राणापलीकडे प्रिय असलेली राणीची झाशी किल्ला मागं पडतोय. इंग्रजांनी बीजन कत्तल चालवली होती मंडळी. बीजन म्हणजे माणूस दिसला की त्याला गोळी घालायची. त्यामुळे रस्त्यावर फक्त प्रेत प्रेत आणि प्रेतांचा मुडद्यांचा ढीक चिखल रक्ताचा तुडवत तुडवत राणी धावतीये धावतीये आणि शेवटी व्हायचं तेच झालं. झाशीच्या किल्ल्याची वेस ओलांडताना राणीचे मोरोपंत तांबे नावाचे वडील समोर शेजारी होते. झाशीच्या किल्ल्याची वेस ओलांडता ओलांडता इंग्रजांची एक मर्मभेदी गोळी मोरोपंतांच्या उजव्या मांडीत घुसली. वडील घायाळ झालेले पाहिलं मात्र आणि बापाला सांगते, बाबा बाबा माझ्या घोड्यावर बसा, आपण दोघं जाऊ. मोरोपंत सांगतायत, नाही राणी नाही म्हणू, आपल्या दोघांचं वजन घोड्याला पेलणार नाही, तू जा. बापाला मृत्यूच्या जबड्यात सोडून जायला पोरीचं मन धजेना. शेवटी वडिलांनी शपथ घातली, म्हणू तू गेली नाहीस ना तर तुला झाशीची शपथ, निघ इथून, थांबू नकोस. भीषण शर्यत सुरू झाली होती जन्म आणि मृत्यूची. कारण इंग्रजी फौज शिकारी कुत्र्यासारखा पाठलाग करत होती राणीचा. बौकर नावाचा लेफ्टनंट अधिकारी इंग्रजांचा राणीच्या पाठलागावर होता. राणी पळाली. किल्ल्यामध्ये कळल्याबरोबर हाकार माजला आणि राणीच्या मागावर ही इंग्रजांची फौज धावायला सुरुवात झाली. रात्रीचा अंधकार आहे. वडिलांना सोडावं लागलं राईलाजानी आणि मंडळी व्हायचं तेच झालं. त्या निर्दयी इंग्रजांनी मोरोपंतांना झाशीच्या किल्ल्याच्या दरवाजाला फासाला लटकवलंय. आणि त्या इंग्रजांच्या गौरवर्णी देहात काळ्या कभिन्न नागाचं विषारी रक्त वाहत होतं. याची जाणीव आमच्या हिंदुस्थानातल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना नव्हती म्हणून फितुरी होत होती. आमचीच माणसं फितूर होत होती. संभाजीराजांच्या इतिहासात दुसरं काय आहे मंडळी, दुसरं काय आहे. आणि बघता 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 राणी निघाली. देहभान विसरून राजरत्न चौखूर उधळत होता. पाठीमाग दामोदराला बांधलेलं आणि रात्रीचा प्रहर 1-1:30-2चा प्रहर असेल आणि अचानक झाशी किल्ला मागे पडला. निष्ठावंत जिगरबाज सहकारी सोबत होते. राणी धावतीये 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 आणि धावत असताना अचानक मागे आवाज आला, आई आई मला भूक लागली ग, खायला दे ना काहीतरी, आई भूक लागली ग. 3.5-4 वर्षाचा तो दामोदर नावाचा पोरगा भुकेनं कळवळला होता. कासावीस झाला होता. वस्त्रात बांधलं होतं मागे त्या पोराला. ताहो फोडत होता, आई भूक लागली, खायला दे काहीतरी, आई भूक लागली. मंडळी इतका वेळ वीरश्री संचारली होती अंगात. मातृत्व कुठल्या कुठे गेलं होतं. पण आता पोराला सोडलं, छातीशी कवटाळलं आणि सांगते, दामोदरा काळजी करू नका. हातामध्ये एका लगाम आहे घोड्याचा. एका गावात घोडा घातला. चौकशी केली. भांडेर नावाचं गाव होतं मंडळी. राणीनं घोडा गावात घातला. बरोबरच्या शिपायांच्या चौक्या लावायला सांगितलं आणि शत्रूचा सुगावा लागतात इशारा द्या अशी खूण केली. शिपायांनी चौक्या लावल्या. घोडा गावात घातला. गावाचं स्मशान झालं होतं. रस्ते मुडद्यांचे ढीक तुडवत तुडवत राणी निघाली होती. बीजन कत्तल इंग्रजांनी केली होती. 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी मंडळी. पण आम्ही त्यांचे भुकेले आहोत. आम्ही त्यांचं अंधानुकरण करतो. 150 वर्ष स्वामीजी म्हणतात 150 वर्ष इंग्रज भारतामध्ये राहिला पण तो त्याच्या मम्मीला कधी आई नाही म्हणाला. आम्ही लगेच आई शब्द टाकून दिला आणि मम्मी म्हणायला सुरुवात केली. सहवासानी आम्हाला त्याचा गुण लागला. त्यांनी नाही आमचा गुण घेतला. आम्ही आमचा पोशाख बदलला. सगळं वाढदिवसाच्या पद्धती सुद्धा आम्ही आमच्या बदलल्या.
मला माहिती नाही आपल्याकडे वाढदिवस कसा साजरा करतात, म्हणजे मेणबत्त्या लावून जर फुंकल्या जात असतील आणि त्या पोराला जमत नसतील तर आई वडील दोघं मिळून फुंकतात. म्हणजे आम्हीच आमच्या लेकराच्या आयुष्यामध्ये अंधार करत असू ना, तर आमची संस्कृती सांगते औक्षण करून वाढदिवस साजरा करूया. उत्तम. राणी विचार करते, दामोदरा काळजी करू नकोस रे, अरे लाखांचा अन्नदाता आहेस तू. आज एक ना एक दिवस हा वनवास मी नक्की संपवेन. 22 वर्षाचं वय असतं, काय कळतं मंडळी 22 वर्षाच्या आमच्या पोरींना. पण त्या पोराला काहीतरी अन्नाचा कण बघायला मिळावं म्हणून धावतीये आणि एका गावामध्ये आल्याबरोबर तिला आठवलं आपल्या दूरची एक बहीण या गावात राहते, जिच्याकडे आपण लहानपणी यायचो, सोन्याचे सागर गोटे खेळायचो एका पारावरती. तो पार शोधायला लागली आणि तो पार दिसला. पारा समोरचा वाडा दिसला, पिंपळाचा पार होता. त्याच्या समोरचा वाडा दिसला, धावत गेली, वाड्यावर थाप टाकली, ताई दार उघड ग, ताई दार उघड, माझ्या दामोदराला भूक लागली, दार उघड. दरवाजा नाही उघडला गेला मंडळी, कारण इंग्रजांचा हुकूम होता, राणीसाठी जर दार उघडलं असतं ना तर आज उद्या यांच्या घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरला असता. दरवाजा नाही उघडला गेला. राणी पिंपळाच्या पारावर आली, दामोदराला छातीशी कवटाळलं, काळवंडलं होतं पोर, भुकेनं कासावीस झालं होतं, तोंडातनं लाळ गळत होती. आई भूक लागली, आई खायला दे काहीतरी, आई भूक लागली. थोडा वेळ गेला आणि दरवाजा किलकिला झाला, वाड्याचा दिंडी दरवाजा. आतून एक हात बाहेर आला, हातात द्रोण होता आणि द्रोणात दूध भात होता. राणीने झडप घातली त्या दूध भाताच्या द्रोणावरती, आली पारावरती आणि दूध भात कालवायला लागली. दामोदरा बाळा भरवते ना तुला. कालवत कालवत असताना अचानक कपाळावरच्या जखमेचं रक्त आणि दामोदराच्या तोंडातली लाळ त्या भातात पडली मंडळी. रक्त मिश्रित भाताचा घास भूमीला अर्पण केला, दुसरा घास दामोदराच्या तोंडापर्यंत नेणार एवढ्यात राणीच्या कानशिलाला थंडगार स्पर्श झाला आणि मागून आवाज आला, राणी साहेबा हँड्स अप. बौकर नावाचा अधिकारी मागे होता. राणी घेरली गेली होती. 22 वर्षाची ही कन्यका, बिजली म्हणायचे लोक, तिला एखाद्या विजेप्रमाणे तळपायची मंडळी. आम्ही हा इतिहास विसरलो, ती उत्तरेकडे गेली पण मूळची या मातीतली हे आम्ही विसरलो. काय करावं अशा परिस्थितीत राणीने. राणीचं विचारचक्र वेगाने फिरत होतं, बंदुका रोखल्या गेल्या होत्या. बौकरला हात जोडून विनंती केली, मी तुझ्या स्वाधीन होते पण माझ्या लेकराला मला 2 घास भरवू देत. एक 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 घास भरवत होती. शेवटचा घास उचलला आणि भरवत असताना विचारचक्र वेगाने फिरतय, काय करायचं. देहाची चाळण केली असती इंग्रजांनी हे माहिती होतं. काय करायचं मंडळी. विजेला सुद्धा लाजवेल, तिला बिजली का म्हणायचे, कारण विजेला लाजवेल एवढ्या प्रचंड चपळाईने हालचाल करायची ती. एवढ्या चपळाईने प्रचंड वेगवान हालचाल, प्रचंड वेगवान, विजेला लाजवेल अशी हालचाल होती. तिने करावं काय. शेवटचा घास उचलला, दामोदराच्या तोंडात भरवला आणि त्याच उजव्या मनगटाने दामोदराचं तोंड पुसलं आणि त्याच उजव्या पालथ्या हाताची बौकरच्या डाव्या कानशिला खाली खंडकर एक छप्पड लगावून दिली. तो आडदांड इंग्रज फौजी अधिकारी तिच्या एका चापटीत बेशुद्ध झाला मंडळी. काय ताकद असेल. म्हणून स्त्री शक्ती हे बोलण्यापुरतं नाहीये बरं का. गरीब गाय असली ना आणि तिच्या जर वासरावर बेतलं तर ती वाघ सिंहावर सुद्धा शिंग रोखते. ही तर पराक्रमी राणी होती, पराक्रमी राणी होती. म्हणून आज स्त्री शक्तीचा उल्लेख करत असताना आम्ही त्या जगदंबेच्या अंश आहोत हे विसरून आम्हाला चालणार नाही मंडळी, चालणार नाही. आमच्या लेकी बाळींना आम्हाला सांगावं लागेल, सगळा पराक्रम, सगळं शिक्षण, सगळी प्रगती उत्तम करत असताना आम्ही आमचं मूळ कुठे हरवत नाही ना याचा विचार झाला पाहिजे. राणीनं उजव्या पालथ्या हाताची बौकरच्या डाव्या कानशिला खाली सन्नकान थप्पड लगावून दिली. तो जागच्या जागी बेशुद्ध झाला. त्याच वेळात क्षणाचाही विलंब न करता विजेलाही लाजवेल एवढ्या चपळाईनं राणी हल्ली. त्या दामोदराला छातीशी कवटाळलं, घोड्यावर मांड घेतली, उजव्या हाताने घोड्याच्या लगामाला हिसडा दिला आणि डोळ्याचं पातळ लवतं लवतं राणी दिसेनाशी झाली. चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ, चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ. बौकर आला, हाताला दिला तो काळ, मारीला हात उलटवणी, उलथिला त्यास तात्काळ. परवशता पाया खाली तुडवणी निघून गेली, मर्दानी झाशी वाणी दास्याचा तोडून तोडा.
आला तटाहून घोडा. राणी निघाली मंडळी. झाशी ते कालपी 102 मैलाचं अंतर आहे बघा तुम्ही सर्च करून. ते अंतर कापलं आणि तो तिचा राजरत्न नावाचा घोडा होता की नाही. स्वामी निष्ठा काय असते मंडळी. तो इतका चौखूर उधळत होता की राणीला त्यांनी कालपीला पोहोचवलं आणि छाती फुटून ते जनावर मेलय मंडळी. छाती फुटून जनावर मेलय ते. कालपीमध्ये युद्ध झालं 5 तासांचं. पुढे ग्वाल्हेरच्या शिंद्यांशी आपल्याच लोकांशी राणीला युद्ध करावं लागलं आणि राणीच्या शेवटच्या आयुष्यातला असा प्रसंग घडला की तो बौकर नावाचा अधिकारी राणीवर होता मागावरती. एका क्षणाला 500 शिपाई सोबत होते आणि बंदुकीची मर्मभेदी गोळी कवटीचा उजवा भाग उडवून गेली. कुणीतरी किरात नावाचं शस्त्र पाठीमध्ये खुपसलं. एवढाच आवाज झाला आणि घोड्यावरनं पडता पडता तिच्या निष्ठावंत सहकार्याने तिला घेतलं. जवळच असलेल्या एका साधूच्या झोपडीत आणलं. गंगाजल मुखात टाकलं. तो दामोदर आईला कवटाळत होता. आई मिठी मारली. रक्तानं माखलेली होती आणि सांगावा आई तिच्या पोटातली सुरी त्या लेकराच्या पोटाला टोचली आणि तो म्हणत होता आई तुझ्या पोटात कोणीतरी सुरी खुपसली. राणीनं सांगावं नाही रे लेकरा माझ्या नाही या भारत मातेच्या पोटामध्ये पारतंत्र्याची सुरी आहे आणि ती तुला काढायची आहे. आज एवढी वर्ष झाली मंडळी. स्वराज्य स्वातंत्र्य सुराज्य असं करता 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 आम्ही स्वतंत्र झालो. पण या लोकशाही भारतामध्ये सगळं आहे पण मूळ आमची संस्कृती आमचा धर्म आमचा स्वाभिमान आणि आमचे मूळ संस्कार आम्ही विसरत नाही ना याचा विचार करावा. आमचं हित कशात आहे हे आम्हाला कळायचं असेल तर तुकोबराई म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांजिया. म्हणून कधी झाशीला गेलो ग्वाल्हेरला गेलो तर आज ग्वाल्हेरचं ते युद्ध राणीचं शेवटचं युद्ध होतं. तिथे समाधी आहे राणीची. तिथे बांधलेलं आहे स्मारक आणि त्या स्मारकावर तिच्याच वंशातले पुढे तांबे घराण्यातले कवी होऊन गेले भा.रा. तांबे नावाचे. त्यांनी फार सुंदर कविता केली. त्या कवितेच्या ओळी त्याच्यावर आहेत. बाकीकडे फिरायला जा पण तिथे नक्की गेला तर कधीतरी ते स्मरण करूया की रे हिंद बांधवा थांब या स्थळी 2 अश्रू ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. अशा स्त्रिया जर हिंदुस्थानात जन्म घ्यायला लागल्या तर आम्ही या देशावर राज्य करायचं कसं. म्हणून तो बौकरला ज्यावेळी कळालं राणी गेली त्यावेळी त्यांनी हॅट उतरवली आणि राणीला शेवटचा सॅल्यूट ठोकला होता मंडळी. तो म्हणाला होता राणीचं जिवंत शरीर जरी मला हातात मिळालं असतं ना मृत शरीर जरी हातात मिळालं असतं तरी ते मी लंडनला पाठवलं असतं. अशा स्त्रिया आमच्या हिंदुस्थानात जन्म घ्यायला लागल्या तर या देशावर आम्ही राज्य असं करावं असं सुंदर सगळं जगणं आमच्या वाट्याला यावं यासाठी तुकोबराई म्हणतात की अशा लोकांचा संग आणि सेवा माझ्या हातून घडू दे भगवंता. मी भाग्यवान ठरेल. माझ्या दैवाला पार नाही उरणार. ज्या निमित्ताने जोगळे परिवाराने कीर्तन सेवा आयोजित केली त्या परिवाराला त्या कुटुंबियांना धन्यवाद देते. पृथ्वीकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तिचं गाणं उत्तम आहेच. या निमित्ताने ते गाणं बहरावं अजून फुलावं अजून सगळ्यांना तिच्या गाण्याचा लाभ मिळावा संबंध देशामध्ये प्रार्थना भगवंत चरणी करते. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते.